वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी IAS पद संपादन केले आहे. मी शेख अन्सार सरांना अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. माननीय श्री शेख अन्सार सर. प्रथम मला ऐकण्यासाठी मला वाटतं मागच्या जूनमध्ये, या वर्षीच्या जूनमध्ये, मागच्या जूनमध्ये नाही, जूनमध्ये इथंच एक मोठा कार्यक्रम झालेला होता आणि खूप तुफान गर्दी तुम्हा लोकांनी केलेली होती. बरेच जण त्यातले मला वाटतं आजही आलेले असतील, बऱ्याच जणांना बघायला नाही भेटलं, गर्दी होती म्हणून. तर पुन्हा एकदा तुम्ही आलात किंवा काही जण नव्याने आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. कारण माझी जर आता जी काही गाडी असेल ती चालत असेल तर ती तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे चालते. कारण माझा रिझल्ट लागला तेव्हापासून मला आधी रिझल्टच्या आधी असं वाटायचं की चला रिझल्ट लागला, मी पास झालो तर आराम करेल, एवढे दिवस अभ्यास केला होता जीव तोडून, तर आराम करायला भेटायचा नाही, मग आराम वगैरे करेल, मूवीज बघायला जाईल, मित्र वगैरे बनवेल, आर्ची वगैरे बघेल एखादी भेटली तर काहीतरी. पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे आराम जो करायचा होता मला, रेस्ट जी घ्यायची होती, तसं काही माझ्यासोबत झालं नाही. कारण रिझल्ट लागला माझा 10 मेला आणि त्याच्यानंतर 15 मे पासून जो कंटिन्युअस माझे प्रोग्राम सुरू झाले ते आतापर्यंतच सुरू आहे. आणि मला वाटतं 16-17 जुलैपर्यंत माझे कंटिन्यू प्रोग्राम सुरू असणार आहे. मला माझ्या फॅमिलीला वेळ द्यायचा होता, आईवडिलांना वेळ द्यायचा होता, भावाला वेळ द्यायचा होता, कुठेतरी फिरायला जायचं होतं. खूप स्वप्न मी बघितलेलं होतं रिझल्ट नंतरचे. पण गांधीजींनी असं म्हटलंय की तुमच्या ॲक्शन स्पीक्स प्रायोरिटीज, की तुमचं प्रायोरिटी काय आहे हे तुमच्या ॲक्शनमधून दिसत असतं. अर्थात माझी फॅमिली माझी प्रायोरिटी जरी असली तरी मला असं वाटतं की माझ्या स्टोरीतून बऱ्याच जणांना ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. जर असं असेल तर मी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्यापर्यंत माझा प्रवास मांडला पाहिजे, माझा संघर्ष मांडला पाहिजे आणि तुम्ही कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं पाहिजे. काल मी मुंबईला आणि ठाण्याला माझे 2 कार्यक्रम होते. मी ॲक्च्युली इथं 9 वाजता पोहोचणं गरजेचं होतं, तसं मी ठरवलेलं होतं. मी कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण नेहमीच मला उशीर होत असतो आणि आज देखील मला उशीर झाला. कारण मला घरी पोहोचायलाच 5 वाजलेले होते आणि मग 5 वाजल्यानंतर जर मी झोपलो नसतो तर मे बी तुमच्यासमोर आता 3 तास मी झोपलेलो आहे फक्त, तर उठून इथं बोलू शकलो नसतो. त्यामुळे फक्त 3च तास झोपलोय म्हणून त्यामुळे मला थोडासा इथं यायला उशीर झालाय. माझ्या मनामध्ये मी गाडीतनं येत असताना विचार होता की मी काय सांगू तुम्हाला. बऱ्याचशा गोष्टी माझ्या संदर्भातल्या तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळं बघितलेलं आहे, सगळं टीव्हीवरती किंवा न्यूजपेपरमधून तुम्ही वाचलेलं आहे. असं असताना मी तुमच्यासमोर पुढचे 40-45 मिनिटं काय बोलावा हा खूप मोठा माझ्या समोरचा प्रश्न होता. मग मी सरांशी चर्चा केली आणि मला असं वाटलं की आपल्या मुलांना मार्गदर्शनाची तर अर्थातच गरज आहे, पण त्याचबरोबरीनं आपल्या मुलांच्या डोळ्यावरती काही लोकांनी काही विचित्र पद्धतीच्या पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि त्या पट्ट्यामुळं ती मुलं मार्गदर्शन तर दूरच राहिलं पण त्या मार्गावर चालायला देखील तयार होत नसतात. आणि असं मला असं वाटलं की त्या ज्या पट्ट्यांचा सामना मी केलेला आहे त्याचा सामना तुम्हाला करावा लागू नये. त्याच्यामुळे मी त्या पट्ट्यांवरती कशा प्रकारे मात केली, त्या माझ्या डोळ्यावरती बांधलेल्या पट्ट्या मी कशा प्रकारे काढल्या त्याच्यावरती मी बोलावं आणि त्याच्या संदर्भात मी मार्गदर्शन करावं. आमच्या बऱ्याचदा मुलांचा प्रॉब्लेम हा असतो, मला मेसेज पण करतात फेसबुकवर, व्हॉट्सअपवरती करतात की सर मी खूप गरीब आहे, गरिबीमुळे माझा अभ्यास होत नाही, गरीब असल्यामुळे मला जमेल का, असे बरेचसे प्रश्न विचारतात. मी म्हणतो तुम्ही माझ्या लाईफकडे बघा. तुम्ही वर्ष जी गरिबी बघितली असेल एखाद्या आयुष्यात तर मला असं वाटतं ती मी माझ्या घरामध्ये बघितलेली आहे. प्रचंड गरिबी. माझे वडील एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर, घरामध्ये आमचा ऑलरेडी आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये येतो दुर्दैवानं, जालना किंवा औरंगाबाद, तशा आमच्या गावाच्या एका झोपडपट्टीमध्ये मी जन्मलेलो होतो. झोपडपट्टीचा इतिहास काय असतो तुम्हाला सगळं माहिती आहे. त्या झोपडपट्टीमध्ये जन्म झाला. घरामध्ये सगळ्या वाईट गोष्टी होत्या. तुम्ही हुंडा पद्धती घ्या, बालविवाह घ्या, डोमेस्टिक व्हायलन्स, बहुपत्नीत्वाची पद्धती, बालमजूर, या सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या आहे आणि मी गरिबीतूनच पुढे आलेलो आहे. मला आजही तो दिवस नेहमी आठवतो ज्यावेळेस मला MSCITचा कोर्स करायचा होता 10वीला असताना आणि माझ्याकडं तो कोर्स करण्यासाठी 2,500 रुपये त्यावेळेस फीस व्हायची. ती फीस नव्हती आणि मग माझ्या वडिलांना मी म्हटलं की मला तो कोर्स लावायचा, मला पैसे पाहिजे. माझ्या वडिलांकडे दुर्दैवानं ते पैसे नव्हते कारण ते एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते आणि ऑटो रिक्षा ड्रायव्हरचा इन्कम खूप कमी असतो आपल्याकडं, ग्रामीण भागात तर खूप वाईट परिस्थिती असते. म्हणून म्हटलं की ठीक आहे, मी आपल्या गावामध्ये कुठेतरी काहीतरी काम करणार. मला काम मिळालं एका रेस्टॉरंटमध्ये
वेटर म्हणून. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मी त्या रेस्टॉरंटमध्ये सुट्ट्यामध्ये काम करायचो. 16च वर्ष माझं वय होतं. सुट्ट्यामध्ये मुलं फिरायला जातात, एन्जॉय करतात. मी तिथं टेबल वगैरे पुसत होतो, लोकांना चहा सर्व करत होतो, फरशी पुसत होतो, त्याच्यानंतर सगळी दिवसभराची भांडी-कुंडी धुवून काढत होतो. त्यामुळे गरिबी काय असते हे चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे. पुण्याला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस फक्त माझ्याकडे 2 टी-शर्ट होते, 2 पॅन्टी होत्या, एक स्लीपरची चप्पल होती आणि एक पिशवी घेऊन मी पुण्यामध्ये गेलेलो होतो. तिथं बऱ्याचशा संघर्षाचा सामना मला करावा लागला होता. माझी गरिबी नेहमी माझ्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण मग त्यामुळे माझ्या गरिबीमुळे मी कधीच थांबलो नाही. त्यातून मी एनर्जी घेतली आणि गरीब असलो तरी चालेल, पण मला हे कळलेलं होतं की आपण हुशार आहोत आणि हुशारीचा आणि गरिबीचा श्रीमंतीचा कुठेही संबंध नसतो. कारण मी 12वीला 91% मार्क्स मला मिळाले होते. मी हुशार विद्यार्थी होतो. त्यामुळे मला माहीत होतं की माझी गरिबी माझ्यामध्ये अडचण येता कामा नये. माझ्यासाठी राईट मोमेंटला आपल्या समोर जे रिसोर्सेस जर सगळ्यात मोठं काही असेल तर ती आपली बुद्धिमत्ता असते, आपली मेहनत असते. तेच सगळ्यात मोठं आपलं भांडवल असतं. मग पैसा, संपत्ती, मोबाईल, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या सगळ्या गोष्टीची गरज नसते. आपल्याला जे काय गरजेचं असतं कुठल्याही एक्झाममध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तर आपलं परिश्रम लागते आणि आपली बुद्धिमत्ता लागते. त्या गोष्टी जर माझ्याकडे असेल तर मग मला माझ्या गरिबीला घाबरण्याची गोष्ट नव्हती. अशा परिस्थितीमध्ये मी पुण्यासारख्या एका मोठ्या कॉलेजमध्ये गेलेलो होतो. तिथं मला बऱ्याचदा असं व्हायचं की जेवायला कधी कधी नसायचं. वडापाव खाऊन कधीतरी मी झोपायचो. सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्ष होता, कारण मला हॉस्टेल मिळालेलं नव्हतं. हॉस्टेल सुरू होण्यासाठी 2 महिने होते. मग 2 महिने मी त्या कॉट बेसिसवरच्या रूमवर राहायचो. हॉस्टेल शोधत होतो मी पुण्यामध्ये, मला राहायला कुठं मिळतं का. कारण परिस्थिती अशी होती की आमच्या जनरेशनमध्ये म्हणजे माकडापासून आपली उत्पत्ती झाली असेल तर आमच्या जनरेशनमधला जो पहिला माकड होता ते आतापर्यंतचा मी एक माकड. इथपर्यंत मी एकटा आमच्या जनरेशन मधला ग्रॅज्युएट होतो. आमच्या कुटुंबामध्ये कुणीच औरंगाबाद ओलांडलेलं नव्हतं. त्यावेळेस मी पुण्यामध्ये गेलो, कुठे रिलेटिव्ह माझा तिथं नव्हतं. मला स्वतः करणं गरजेचं होतं. ते हॉस्टेल शोधण्यासाठी मी 6 ते 7 किलोमीटर पायी चालायचो. लोकांना ऍड्रेस विचारायचो की इथं कुठे जवळपास कोणतं हॉस्टेल आहे का. मग मला पायी चालत एवढा त्रास व्हायचा की रात्री माझे ते पाय दुखायचे, कधी कधी ते पाय सुजायचे. माझा रूममेट तुम्हाला सांगेल चांगल्या प्रकारे भेटला कधी तर त्या प्रकारचं मी संघर्ष तिथे केलेला होता. भरपूर संघर्ष होता. तो शब्दात खऱ्या अर्थानं व्यक्त करता येण्यासारखा नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही एमपीएससी द्या, एसटीआय द्या, पीएसआय द्या, यूपीएससी कुठलीही एक्झाम द्या, पण त्याच्यासाठी तुमच्या परिस्थितीचा बाऊ आयुष्यामध्ये कधीच करू नका. तो बाऊ मी माझ्या आयुष्यात कधीच केला नाही. मला व्हायचं की ज्यावेळेस माझ्या खिशामध्ये खर्चायला पैसे नसायचे त्यावेळेस मला वाईट वाटायचं. ज्यावेळेस माझे मित्र कुठेतरी पार्टी वगैरे करायला जायचे, कुठेतरी संडेला, विकेंडला कुठेतरी सेलिब्रेशनला जायचं, फिरायला जायचं, मला ते नाही करता यायचं कारण माझ्या खिशामध्ये पैसे नसायचे. फर्ग्युसन सारख्या एका मोठ्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलेली होती. तिथं मग या स्टँडर्डची मुलं यायची, त्यांच्याकडे भरपूर पैसा असायचा. मग ती मुलं मुली सगळी मिळून कॅन्टीनला जाऊन गप्पा करायची, खायची प्यायची. पण मलाही वाटायचं की चला आपलं कोणीतरी मित्र असेल तर आपण जाऊन तिथं काहीतरी खावं प्यावं, गप्पा माराव्या. म्हणजे ठीक आहे, आर्ची वगैरे नसेल तर सल्ल्या लंगड्यासारखं कोणी मित्र असेल तर आपण जाऊन बसावं असं मला नेहमी वाटायचं. पण माझ्या आयुष्यात तसे प्रसंग एक्सेप्शनली आलेले होते. त्यामुळे मी त्या गरिबीचा भांडवल कधी नाही केला. हो, मला वाईट वाटायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी त्याचा माझ्या अभ्यासावरती कधीच परिणाम होऊ दिलेला नव्हता. कारण मला माहित झालेलं होतं, जे मी पुन्हा सांगतोय, की गरिबी हा तुमच्या मार्गातला अडसर ठरता कामा नाही. उलट जर तुम्ही गरीब कुटुंबामधून येत असाल तर तुम्हाला अजून चांगलं मोटिवेशन मिळालं पाहिजे तयारी करण्यासाठी, की ठीक आहे, ही गरिबी फक्त माझ्या वाट्याला आलेली नाहीयेत, माझ्यापेक्षा अधिक गरीब मुलं आहेत. तुम्ही तुमच्यापेक्षा जे खालच्या लेवलला लोक असतात ना त्यांच्याकडे बघा. याच्यापेक्षाही वाईट गरिबी लोकांनी बघितलेली आहे. भुकेनं लोक मेलेली आहेत. तेवढी तर वाईट परिस्थिती आपल्यावर नाहीये ना, ते बघा. आणि ते बदलण्यासाठीच आपल्याला काहीतरी एक प्रशासकीय अधिकारी झालं पाहिजे, हे स्वप्न तुम्ही बाळगलं पाहिजे. त्यातून तुम्ही एनर्जी घेतली पाहिजे. निगेटिव्ह गोष्टीतून आपण नेहमी एनर्जी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेच मी घेतलेलं होतं. माझ्या आयुष्यात फक्त गरिबीच नाही, बाकीचे जे काही संकट माझ्या आयुष्यामध्ये यायची त्यातून मी फक्त पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायचो आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन मी पुढे चालत राहायचो, कारण ते आपल्या आयुष्यामध्ये गरजेचं असतं. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, की हो, आपण ज्यावेळेस ग्रामीण भागातून येतो त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी आपल्या समोर असतात. आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या एका झेडपीच्या शाळेमध्ये मी स्वतः शिकलेलो होतो. त्यामुळे चांगलं एज्युकेशन क्वालिटीचं मिळत नाही असं बोललं जातं. ग्रामीण भागातलं मुलं म्हटलं की बघा आपल्याला एटिकेट्स नसतात, मॅनर्स नसतात, आपण गावंढळ असतो, काहीतरी विचित्रच बोलतो. अशा प्रकारच्या गोष्टी असू शकतात. त्या माझ्यामध्ये देखील होत्या. पण त्या गोष्टी देखील आपल्या यशामधल्या अडथळा ठरता कामा नये. उलट तुम्ही जर ग्रामीण भागातले असाल तर त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता
UPSCचा किंवा MPSCचा, त्यावेळेस तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे की सर मी ग्रामीण भागातला जरी असलो तरी ग्रामीण भागातून एका मागास, ज्याला आपण ग्रामीण भाग जनरली सगळे मागासच असतात आपल्याकडचे एक्सेप्शन सोडले तर, तरी देखील मी ह्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलोय, म्हणजे मी संघर्ष करू शकतो यातून प्रतीत होतं. तुम्हाला तुमच्या त्या गोष्टीचं जे आहे ते तुम्हाला पॉझिटिव्हली त्याचं भांडवल करता येणं खूप गरजेचं आहे. तेच मी केलेलं होतं, कारण मला इंटरव्ह्यू पॅनलने असे प्रश्न विचारले की तू ग्रामीण भागातून येतो, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकतो, तुला त्याचं काही प्रॉब्लेम नाही झाला का? मी नाही म्हटलो, कारण जे काही मला अवेलेबल आहे त्यातलं चांगलं घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे जर आपण ग्रामीण भागातून येत असू तर आपण MPSC किंवा UPSC परीक्षेमध्ये पास होऊ शकणार नाही. हा न्यूनगंड आपण काढणं गरजेचं आहे, कारण मी एका गावातल्या झोपडपट्टीमध्ये जन्मले होतो. त्यामुळे गाव तरी ठीक असतं, पण गावाची झोपडपट्टी किती वाईट असते याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे आपण ग्रामीण भागातले आहोत त्यामुळे आपलं होणार नाही, आपण मराठी माध्यमातून शिकलोय त्यामुळे आपलं होणार नाही, यासारखे जे न्यूनगंड आहेत ते आपण काढून फेकणं खूप गरजेचं आहे. कारण प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही MPSC द्या किंवा UPSC द्या किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्यामध्ये अडचण कशी होते की आपला जो माइंडसेट आहे तो खूप आपल्या मार्गामध्ये अडचणी निर्माण करत असतो. तुमच्या डोक्यामध्ये जर अभ्यास, तुमच्या समोर पुस्तक आहे, तुमच्या डोक्यामध्ये जर गोष्टी सुरू असतील की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी ग्रामीण भागातला आहे, माझं कसं होणार, एवढी कॉम्पिटिशन आहे, आता माझं खरं नाही, अशा जर गोष्टी जर तुमच्या डोक्यामध्ये सुरू असतील तर जे पुस्तक तुमच्या समोर ठेवलेलं आहे त्यातलं बोंबलेलं तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यामुळे आपलं डोकं, आपलं माइंडसेट अगदी क्लिअर असणं, ते शांत असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुमचे जे काही न्यूनगंड असतील ते काढून फेकणं गरजेचं आहे, कारण त्यांचा सामना मी स्वतः केलेला आहे. आमच्या गावातल्या झोपडपट्टीमध्ये जन्मलो, घरामधल्या सगळ्या वाईट परिस्थिती मी बघितलेली होती. शाळा शिकताना मला भरपूर अडचणी येत होत्या. माझ्याकडे गणवेश नसायचा, आमच्या शाळेचा घालण्यासाठीचा गणवेश नसायचा. गणवेश कधी कधी असायचा, पण आमचं काय व्हायचं की आम्ही जरा स्टाईल वगैरे मारायचो थोडीशी शाळेमध्ये. मग त्यात काय करायचो की अमिताभ बच्चनचा डॉन बघितलेला होता आणि त्यात तो फिटिंगच्या बेल बॉटम पॅन्टी असायच्या, आम्ही तसा आमचा गणवेश शिवून घ्यायचो आणि ते शिवल्यानंतर पंचायत अशी व्हायची की आम्ही उड्या वगैरे मारायचो शाळेमध्ये, आणि उड्या वगैरे मारल्या की मग पॅन्टी फाटायच्या, कारण त्या खूप फिटिंगच्या असायच्या. आता पॅन्ट फाटली म्हटल्यानंतर आपल्याला आता उद्या शाळेत जावं लागणार. शाळेत जर रंगीत ड्रेस घातला, एकच गणवेश असायचा माझा, तोच धुवून कसा बसा घालावा लागायचा. मग तो जर आपण रंगीत ड्रेस घालून गेलो तर आपल्याला सगळ्यांसोबत, म्हणजे आमच्याकडे शाळेत असेंब्ली व्हायची आणि असेंब्ली झाल्यानंतर ज्यांनी गणवेश घातला नसेल त्याला सन्मानानं पुढे बोलून भरपूर मारहाण करायचे आमचे शिक्षक, कारण किती हुशार असलं तरी त्याला मारहाण करायचे. त्यामुळे ते आपल्या वाट्याला येऊ नये आणि त्यातही स्पेशली मुलींसमोर मार खावा लागू नये म्हणून मी काय करायचो की लपून बसायचो ते मारहाणीचा कार्यक्रम होईपर्यंत शाळेच्या कुंपणाजवळ, भिंतीजवळ, आणि सगळ्यांना मार खाऊन झाला तर मी वर्गात जाऊन बसायचो. मला खूप वेळा असे प्रसंग आले की मी वर्गामध्येच रडायचो, कारण माझी घरची परिस्थिती खूप वाईट होती, म्हणजे अंधकारच होता असं म्हटलं तरी चालेल. आई वडिलांची नेहमी भांडणं व्हायची. माझ्या आईला तर एवढी मारहाण झालेली होती की ज्याला आपण आजच्या बोलीभाषेत वेडी असं म्हणतो तशी ती 1 वर्ष झालेली होती. ती इथं घाटीच्या रुग्णालयामध्ये 1 वर्ष ऍडमिट होती. माझी आई मला बघायला 1 वर्ष मिळालेली नव्हती, एवढी वाईट परिस्थिती असायची. त्यात आई वडिलांचं नेहमी भांडण झाल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावरती व्हायचा. मलाही कधी कधी त्या दोघांच्या मध्ये मार खावा लागायचा, त्यांचे भांडणं सोडवावे लागायची. 1 वर्ष आई आजारी पडल्यामुळे आम्हाला सांभाळायला कोणी नव्हतं, म्हणून माझ्या वडिलांना 3रं लग्न करावं लागलं. म्हणजे पहिलं लग्न मोडलेलं होतं, दुसरं माझ्या आईशी केलं, आणि माझी आई आजारी झाल्यामुळे सांभाळायला कोणी नाही म्हणून माझ्या वडिलांना 3रं लग्न करावं लागलं. आणि मग माझी जी खरी खरी आई आहे ती आमच्या घरामध्ये ज्यावेळेस व्यवस्थित होऊन आली त्यावेळेस 2 आया आणि मध्ये मी, एवढा तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे माझा चोच चुरगाळा व्हायचा त्यांच्या दोघांच्या भांडण्यामध्ये, ते सोडवण्यामध्येच माझा सगळा वेळ जायचा. म्हणजे अशी परिस्थिती देखील मी बघितलेली होती. त्यामुळे माझ्यावरती खूप अत्याचार, इमोशनल अत्याचार ज्याला आपण म्हणतो तसे झालेले होते. तरी देखील माझ्यासमोर जो आशेचा किरण सापडलेला होता. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमच्या आयुष्यात पूर्ण अंधकार कधीच नसतो, कुठेतरी एक प्रकाशाचा, उमेदीचा किरण असतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. आणि तोच किरण जो मला सापडलेला होता तो माझी शाळा होती. कारण माझ्या घरामध्ये जे प्रेम मला मिळत नव्हतं, जे संस्कार मला मिळत नव्हतात, ते सगळं प्रेम, आदर आणि संस्कार माझ्या शाळेतून माझ्यावरती व्हायचे. आणि मग मी शाळेमध्ये रुळायचो. मी शिक्षकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधायचो, प्रश्नांची उत्तरं द्यायचो, हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचो. त्यामुळे माझ्या शाळेने माझ्यावरती खूप चांगले संस्कार केलेले होते. माझं 10वी झालं, आमच्या वेळेस त्यावेळेस कॉप्या वगैरे चालायच्या आणि कॉप्या वगैरे करून देखील मला फक्त 76% मार्क्स पडलेले होते आणि तरी देखील मी आमच्या शाळेचा टॉपर होतो 2010 मध्ये. मागच्या एक आठवड्यामध्ये मी आणि विश्वास नांगरे पाटील आमच्या जालन्याचे जे टॉपर्स होते त्यांचा सत्कार करत होतो. आणि सत्कार करताना ते सगळे विद्यार्थी होते, 90%, 92%, 95%, 97% असेच मार्क्स होते. मग मी विचार करत होतो मला फक्त 76च होते, तरी देखील मी त्यांचा सत्कार करत होतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की आयुष्यातल्या प्रत्येक टर्निंग पॉइंटची सुरुवात शून्यातून करणं खूप गरजेचं असतं.
तुम्ही 10वी झालात, 12वी झालात, तुमचं ग्रॅज्युएशन झालं किंवा तुमचं लग्न झालं, हे प्रत्येक तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. त्या टर्निंग पॉईंटची सुरुवात तुम्ही शून्यातून करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय असतं? बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो की आपण एखाद्या अभ्यासाला सुरुवात करतो पण आपण मध्येच आपली एनर्जी त्यातून निघून जाते. त्याची वेगवेगळी कारणं असतात. तर त्याचं एक रिझन जे असतं ते आपण शून्यातून सुरुवात करत नाही. 10वीला मला फक्त 76% गुण होते. त्याची कारणं बरीचशी होती आणि एक कारण असं होतं की सायन्स आणि मॅथ्स मला नाही आवडायचं आणि ते सब्जेक्ट मला बळजबरीने लिहावे लागायचे. त्यामुळे मला ते आवडत नसल्यामुळे मला कमी मार्क्स मिळाले. 11वी 12वीला मी आर्ट्स फॅकल्टी निवडली. बऱ्याचदा आपल्याकडे आर्ट्सला कचरा समजलं जातं. म्हणजे चहा कसा चालवतो आपण, तर पहिला चहा जो चांगला पडतो तो सायन्सला, थोडासा जो कमी असतो थोडासा हलका तो कॉमर्सला आणि उरलेला सगळा गाळ आर्ट्सला. तसा मी टॉपर असून देखील गाळामध्ये गेलेलो होतो. मी आर्ट्स घेण्याचं डिसिजन घेतलेलं होतं पण मला ते आवडायचं आणि मी ठरवलं होतं की मला 10वीला कितीही चांगले किंवा कमी मार्क्स असले तरी इथून पुढची जी माझी सुरुवात असणार आहे मी ती शून्यातून करणार आहे. आणि ती शून्यातून मी सुरुवात केली. 2 वर्ष खूप चांगला अभ्यास केला. 2 वर्ष अभ्यास करून 12वीला मला 91% मार्क्स मिळाले होते, जे एक्सलंट मार्क होते. आर्ट्समध्ये तेवढे मार्क्स मिळत नाही. मग पुन्हा मी BA साठी पुण्याला गेलो. तिथून देखील मला जे जास्त मार्क्स मिळालेले होते किंवा जे सक्सेस मला मिळालेलं होतं ते माझ्या डोक्यात न जाऊ देता मी शून्यातून पुन्हा सुरुवात केली. पुन्हा 0 पासून सुरुवात केली. मला इंग्रजी माझं खूप वीक होतं आणि ते इंग्लिश मला इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं होतं. मला स्वतःची वीकनेसेस ओळखतो. तुम्हाला कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल ना तर तुमचे वीकनेसेस कळणं गरजेचं आहे. ते स्वॉट अनालिसिस म्हणतात ना त्याला, स्ट्रेंथ, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. तर ते अनालिसिस तुमचं तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग देशाचा भूगोल वाचला, देशाचा इतिहास वाचला, देशाला ओळखलं आणि स्वतःलाच ओळखायचं राहून गेलं तर ते खूप अडचणीचं होतं. त्यामुळे आपल्याला स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच्या क्षमतांना ओळखा. बऱ्याचदा प्रॉब्लेम असा होतो की एखादा विद्यार्थी XYZ पुस्तक वाचतो, एखाद्याचं भाषण वाचतो आणि ते वाचूनच तो एवढा प्रभावी होतो की तो म्हणतो की मी आता UPSC करणार. पण स्वतःच्या क्षमतांना आपण ओळखलेलं असतं का? UPSC करण्यासाठी जे 10 ते 15 तास अभ्यास करावा लागतो तो तुम्ही करू शकता का? त्यासाठी जे स्मार्टनेस लागतं इनबिल्ट ते तुमच्यामध्ये आहे का? तुम्ही हार्डवर्क करू शकता का? तुम्ही फोकस ठेवून अभ्यास करू शकता का? डेडिकेशन तुमचं आहे का? या सगळ्या गोष्टी त्या सक्सेसमध्ये खूप मॅटर करत असतात. त्या जर तुम्ही करू शकला तरच तुम्ही या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता आणि त्याच मी केलेल्या आहे. तुम्ही हार्डवर्कचं उदाहरण घ्या. MPSC असू द्या किंवा UPSC किंवा इतर कुठलीही एक्झाम असू द्या, त्यामध्ये प्रचंड हार्डवर्क आपल्याला करावं लागतं. 10 ते 15 तास मी अभ्यास करायचो. 10 पासून 11, 12, 13, 14, 15 असं मी स्वतःचीच कॉम्पिटिशन करायचो की आज 10 तास झाला असेल तर उद्या 11 तास आपण करणं गरजेचं आहे. ती कॉम्पिटिशन मी स्वतःशी ठेवलेली होती. मी कधीच दुसऱ्यांचा विचार करायचो नाही की 4.5 लाख 5 लाख विद्यार्थी आहे आणि त्यात आपलं कसं होणार, एवढी स्पर्धा, त्यांच्याकडे पुस्तकं, हे सगळा विचार सुरुवातीला मनामध्ये यायचा पण नंतर तो विचार मी घालवला होता आणि स्वतःशी कॉम्पिटिशन करायचो. तर ते जे हार्डवर्क करणं गरजेचं असतं की 3-4 तास तुम्ही लायब्ररीमध्ये बसून राहता, अभ्यास करता, पुन्हा 5 मिनिटाचा गॅप घेऊन पुन्हा 3 तास अभ्यास, पुन्हा 5 मिनिटाचा गॅप, पुन्हा 3 तास अभ्यास. या स्लॉट्समध्ये तुम्हाला बसून मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. माझा चष्म्याचा नंबर विनाकारण वाढलेला नाहीये. कुछ पाने के लिए कुछ खोना और कुछ करना पडता है. ते स्वतः मी केलेलं आहे. ते हार्डवर्क मी केलेलं आहे. आजही माझ्या पाठीला मला खूप त्रास होतो कारण मी प्रचंड बसायचो अभ्यासासाठी. खूप बसून मी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ते हार्डवर्क करणं तुम्हाला अतिशय गरजेचं असतं. दुसरी गोष्ट लागते अर्थातच तुमच्यामध्ये स्ट्रॉंग विल असणं गरजेचं आहे की काहीही झालं, माझ्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट आलं, काही असलं तरी मला हे करायचं आहे आणि मी हे करणारच. ही स्ट्रॉंग इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो ना की इच्छा असेल तर मार्ग दिसेल, तरच कुठलाही मार्ग दिसतो. माझ्याकडे अडचणी होत्या, माझ्याकडे पैसा नव्हता, मी तो पैसा मिळवला, मी मार्ग काढला. मी माझ्या वडिलांकडून, माझ्या भावाकडून पैसे घ्यायचो, माझ्या मित्राकडून उसनवारी करून पैसे घ्यायचो. मार्ग मी शोधलेला होता कारण माझ्यामध्ये इच्छा होती करण्याची. मला कोचिंग क्लास जॉईन करायचा होता, माझ्याकडे त्याचे पैसे नव्हते. मी त्यांना 7 दिवस चक्रा मारल्या. म्हटलं मला काही झालं तरी करायचं आहे, मला तुमच्या कोचिंग क्लासची गरज आहे आणि मला तुम्ही फीसमध्ये सवलत द्या. 7 दिवस मी कंटिन्युअसली चक्रा मारल्या सायकलीवरती त्यांच्याकडे. शेवटी जाऊन त्यांनी मला तो मार्ग दाखवला. म्हणजे इच्छाशक्ती माझी एवढी प्रबळ होती की काही झाले तरी मला करायचंय. माझं ठरलेलं होतं की मला 3 वर्षाच्या पुढे पुण्यामध्ये राहणं अफोर्डेबल नाहीये. वडील रिक्षा चालवतायत, घरी पैसा नाहीये. जर मी शिकून कुठं सेट नाही झालो लवकर तर पुढच्या वर्षी शिकणं अफोर्डेबल नव्हतं. कुठेतरी काहीतरी छोटं मोठं काम करणं मला लागणार होतं. त्यावेळेस मी ठरवलं की काहीही झालं तरी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू तिन्ही क्लिअर करून मी IAS होणार. आणि मला 3-4 दिवसापूर्वी डिक्लेअर झालं की मी IAS झालेलो आहे.
ती स्ट्रॉंग इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे की काही होऊ दे, किती अडचणी येऊ दे, माझ्यामध्ये काही विकनेसेस असू दे, किती मोठी कॉम्पिटिशन असू दे, पण काही झालं माझी इच्छा एवढी स्ट्रॉंग आहे की मला हे करायचं आहे आणि मी ते करणारच आहे. ती स्ट्रॉंग इच्छाशक्ती असणं आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट लागते अर्थातच आयुष्यामध्ये आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सकारात्मक ॲटिट्यूड असला पाहिजे. मी जसं म्हणलो सुरुवातीला की आपल्या आयुष्यामध्ये पूर्णतः अंधकार कधीच झालेला नसतो. आपण प्रकाशाचा किरणाचा शोध घेतला पाहिजे. आपण नेहमी आशावादी राहणं गरजेचं असतं. तुम्ही तुमच्या रिझल्ट बद्दलच उदाहरण घ्या. बऱ्याचदा काय होतं की आपण अभ्यास करताना आपल्याला टेन्शन येतं की माझं होणार की नाही, मला जमेल का हे, अशा प्रकारचे निगेटिव्ह फिलिंग्स आपल्याला येत असतात. त्या आपल्या डोक्यातनं काढणं खूप गरजेचे आहे. कारण तुम्हाला असाही विचारच करायचा आहे ना, मग चांगला विचार करायला कुठे पैसे लागतात. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला विचार, आशादायी विचार करणं गरजेचं आहे. आपल्या मेंदूला तशी विचार करण्याची सवय लावली पाहिजे. पॉझिटिव्ह विचार नेहमी केला पाहिजे. मार्ग शोधण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो, पॉझिटिव्ह असण्याची आणि मार्ग शोधण्याची प्रयत्न करण्याची. एक राजा होता आणि त्या राजाला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं, राजकन्याचं. ती खूप सुंदर होती आणि त्याने ठरवलं की अन्सार शेख सारखा एखादा हुशार मुलगा भेटला की त्याच्याशी करू. आणि मग तो म्हटला की चला आपण एक UPSC सारखी एक्झाम कंडक्ट करूयात त्या काळामध्ये. आणि त्याने मग ऑनलाईन अर्ज वगैरे मागवले आणि मग मग शेवटी राजकन्या म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी ऑनलाईन अर्ज वगैरे भरले. मग ते फोटो वगैरे स्कॅन करून सगळं करून त्यांनी पाठवलं. मग त्यांची प्रिलिम झाली, काहीतरी 4.5 लाख जणांनी प्रिलिम दिली होती. मग मेन झाली, 15,000 जण घेतले होते. इंटरव्ह्यू झाले, 2,800 जण होते. आणि इंटरव्ह्यू मधून आता शेवटी 3 जण अशी उरले की त्यांना इक्वल मार्क आहेत. आता तिघांशी तर लग्न होऊ शकणार नव्हतं कारण अन्सार शेख वॉज वेटिंग फॉर हर. त्यामुळे त्याच्याशी करणं गरजेचं होतं. पण तिघांपैकी आता अन्सार शेख कोणता किंवा तो प्रयत्न करणारा विद्यार्थी कोणता हे राजाला शोधणं अडचणीचं होतं. म्हणून त्यांनी एक युक्ती लढवली. तो म्हटला की ठीक आहे, आता तुमची आम्ही बुद्धिमत्तेची चाचणी घेऊयात. आम्ही तुम्हाला 3 वेगवेगळ्या खोल्यामध्ये कोंडत आहोत. त्याची कडी बाहेरून लावतोय. एकच तेवढे एक रस्ता आहे, दरवाजा आहे, तो आम्ही बाहेरून लावलेला आहे. तुम्हाला काही करून ते उघडायचं आहे. तिघांना कोंडण्यात आलं. पहिल्याने विचार केला, बोंबलायला हा काय प्रश्न झाला, एवढा हुशार मी विद्यार्थी तुम्ही असा बावटासारखा प्रश्न विचारता, एकच दरवाजा, तोची बडी कडी बाहेरून लावली, मी कसा उघडणार, हा विचार करत तो बसला. दुसऱ्याने तसाच विचार केला. तिसरा माझ्यासारखा थोडासा हुशार होता, विचार केला की अरे असा प्रश्न विचारला म्हणजे कुठेतरी काहीतरी मार्ग असेल ना, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण आशावादी राहायला काय हरकत आहे, आपण प्रयत्न करूयात ना. तो दरवाजाजवळ गेला, त्याने दरवाजाला धक्का दिला, दरवाजा उघडला, कारण बाहेरून कडी लावलीच नव्हती. तो जिंकला. सो आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहून प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. सक्सेस तुम्हाला गॅरंटीड असतं जर तुम्ही हार्डवर्क घेतला असेल, फोकस ठेवून ते हार्डवर्क घेतलेलं असेल. कारण काय होतं, मुलांचा प्रॉब्लेम काय असतो, जनरली आपण लायब्ररीमध्ये जाऊन बसतो, अभ्यास करतो, 15 तास अभ्यास केला, मी 15 तास लायब्ररीत बसलेलो होतो असं आपण खूप गर्वानं सांगत असतो. पण मी जेव्हा कधी लायब्ररीमध्ये जायचो तेव्हा बघायचो की मुलगा आणि मुलगी बसलेले आहेत निवांत, जेवढी मोठी मोठी पुस्तकं आहेत, पण त्याचं काहीतरी वेगळंच सुरू असायचं. म्हणजे मी जेव्हा जायचो लायब्ररीमध्ये तर मी आता कबाब मी हड्डीच राहिलेलो आहे बऱ्याचशा आयुष्यामध्ये. त्यामुळे मी वर्गामध्ये जाऊन बसलो त्या बेंचवरती लायब्ररीत, तर इकडून एक मुलगा बसायचा, इकडून एक मुलगी बसायची. ते दोघेही भाऊ बहीण नसायचे. का, इकडून ती बघायची, इकडून तो बघायचा, मध्ये मी बसलेलो असायचो. मग ती मी पडद्याचा रोल प्ले करायचा त्यांच्यामध्ये. चिलमन म्हणतात त्याला, आणि ते खूप चांगली शायरी आहे की इधर चिलमन से हम झाके, उधर चिलमन से वो झाके, लगा दो आग चिलमन में, ना हम झाके ना वो झाके. असं काय काही चाललेलं असायचं. त्यामुळे अभ्यास किती केला, याचबरोबर अभ्यास कसा केला, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टीला खूप महत्त्व असतं. तुम्ही 10 तास अभ्यास करा, पण तो पूर्ण क्वालिटी ठेवून अभ्यास करा. फोकस तुमचा फक्त तुमच्या अभ्यासावरती असणं अतिशय गरजेचं असतं. या एक्झाममध्ये पास होण्यासाठी डेडिकेशन लागतं. आपण अभ्यासाला वाहून घेतलं पाहिजे. आपल्यासाठी 1-2 वर्ष जे आपल्या पॅरेंट्सनी आपल्याला दिलेत, स्वतःला सांगायचं की ठीक आहे, मी 21 वर्षाचा आहे ना, माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे, मी 31 वर्षाचा आहे ना, माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे, एकच द्यायचा आणि तोच शेवटचा माझा अटेम्प्ट असेल, असा विचार केला पाहिजे. अर्थात फेल्युअर आता पुढे पॉझिटिव्ह राहून प्रयत्न करणं गरजेचं आहे, पण सुरुवातीलाच मनाची खुटगाट बाटा की बघ ट्राय करण्यासाठी अटेम्प्ट देतो, एक्सपिरियन्स यावा म्हणून अटेम्प्ट देतो, अशा प्रकार काही करू नका. तुम्ही एकच अटेम्प्ट म्हणा की हा माझा फायनल अटेम्प्ट आहे, माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यातला हा शेवटचा 1 वर्ष किंवा 2 वर्ष मला मिळालेले आहे, आणि या भूतलावरती मी आणि UPSC किंवा मी आणि MPSC हे 2च प्राणी अस्तित्वात आहोत आणि आमचं दोघांचं जग आहे, असं तुमचं डेडिकेशन असणं गरजेचं आहे. मी शेवटचं लग्न जे अटेंड केलं होतं माझ्या चुलत बहिणीचं मार्च 2013 मध्ये, तेव्हापासून आतापर्यंत मी एकाही लग्न समारंभाला गेलेलो नाहीये. मी फक्त 1 ते 2 वेळाच मागच्या 4 वर्षामध्ये माझ्या पॅरेंट्स सोबत ईद सेलिब्रेट केलेली आहे. मला माझ्या कॉलेजचा, माझ्या मित्रमैत्रिणींचा त्याग करावा लागलेला आहे. पूर्ण फोकस जो होता मी फक्त UPSC कडेच केलेला होता, आणि त्याचं फळ म्हणूनच मला हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला डेडिकेशन असणं देखील गरजेचं असतं. कन्सिस्टन्सी लागते आपल्या अभ्यासामध्ये, कारण आज 10 तास केला, उद्या 2 तास केला असं होऊ नये. तुम्ही 10 तास करत असाल तर कन्सिस्टंट
कॉन्स्टंटली तुम्हाला सातत्याने 10 तास अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवावा लागतो. संयम देखील लागतं, कारण ही परीक्षा खूप मोठी असते. एमपीएससी आणि यूपीएससीची. यूपीएससी तर देशातली सगळ्यात अवघड परीक्षा, जगातल्या टॉप 10 अवघड परीक्षामधली एक. खूप मोठी परीक्षा, खूप मोठा सिलेबस, खूप जास्त पुस्तकं वाचणं, वारंवार वाचणं, खूप मोठी कॉम्पिटिशन, त्याचं आपल्याला टेन्शन येतं, फ्रस्ट्रेशन येतं. अशा वेळेस आपल्याला संयमी राहणं खूप गरजेचं असतं. वयाच्या 21व्या वर्षी मी झालोय, पण माझा एक मित्र वयाच्या 31व्या वर्षी झालाय. म्हणजे ज्यावेळेस मी पहिलीला होतो त्यावेळेस त्याची 10वी झालेली होती. अशी वेळ येऊ शकते आपल्यावर. दुर्दैवाने अशी वेळ आली तर ते संयम ठेवून आपण पॉझिटिव्ह राहून पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं देखील खूप गरजेचं असतं या एक्झाममध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. आणि मी ते करून दाखवलेलं आहे. अतिशय वाईट परिस्थिती, मी ट्रिपली मार्जिनलाइज ज्याला म्हणतात, तिहेरी सीमांतीकरण झालेली किंवा मागास असलेली लोक, असा मी होतो. एक मुस्लिम कम्युनिटी म्हणून जी ऑलरेडी खूप बॅकवर्ड आहे त्या कम्युनिटीमध्ये मी जन्मलेलो होतो. दुसरी गोष्ट, मी आर्थिकदृष्ट्या मागास होतो. बीपीएल फॅमिली, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये मी जन्मलेलो होतो. आणि तिसरं मागासले पण जे होतं ते मराठवाड्याच्या वाटेला जे आलेलं आहेत की मराठवाडा मागास विभाग म्हणून ओळखला जातो, त्या विभागातून मी येत होतो. 12वी पर्यंतचं माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं होतं. यूपीएससीची तयारी 60% जरी इंग्रजीमध्ये केली असली तरी मी जे रिटर्न एक्झाम दिली होती मेन्सची, ती मी मराठीमधून दिलेली होती. त्यामुळे मराठी माध्यमातून देखील ही परीक्षा पास होता येते. एक ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा 3 वर्ष संघर्ष करून, मेहनत करून ही एक्झाम पास करू शकतो. जालना जिल्हा 1981ला तयार झालाय आमचा. 35-36 वर्ष झाले. आम्ही आधी औरंगाबादचाच पार्ट होतो. तर त्या 35-36 वर्षामधला मी एकटा IAS ऑफिसर आहे जालन्याचा, एकमेव सध्याचा, पहिला जालना जिल्ह्याचा. मराठी माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 21व्या वर्षी, या वर्षीचा देशातला सर्वात तरुण अधिकारी मी झालो. त्याची खूप कारणं आहे आणि ती कारणं मी तुमच्या समोर मला वाटतं उघाणे आलेलीच आहे की माझ्या आयुष्यात मी खूप पॉझिटिव्ह होतो, मी खूप हार्डवर्क केलेलं, माझं खूप स्ट्रॉंग विल होतं. सगळ्यात महत्त्वाचं, मला XYZ गोष्ट का करायची आहे हे माझं क्लिअर होतं. त्यामुळे मी तुम्हालाही तोच सल्ला देईल की तुम्हाला UPSC करायचंय का, तुम्हाला MPSC करायचंय का, ते का करायचं आहे आधी ते ठरवा. त्याची 2 फायदे होतात. एक फायदा असा असतो, त्यावेळेस तुम्ही फ्रस्ट्रेट होतात, अभ्यासातून नाराज होतो, तुम्हाला शिक्षण सोडून द्यावंसं वाटतं, पुस्तकं फेकून द्यावीशी वाटतात, त्यावेळेस तुम्हाला का व्हायचं आहे याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. मगाशी मी आलो त्यावेळेस सरांचं सांगणं चालू होतं की स्वतःच्या इंटरेस्टसाठी नाही तर पब्लिक इंटरेस्टसाठी आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस फ्रस्ट्रेट व्हायचो त्यावेळेस मी डोळे झाकायचो. मला का करायचं होतं, कारण भ्रष्टाचाराचा मी एक विक्टीम होतो. मी आमच्या घरकुल योजनेच्या संदर्भातली गोष्ट तुम्हाला माहित असेल की तहसील अधिकाऱ्याने माझ्या वडिलांकडून लाच घेतलेली होती. तो किस्सा मी आठवायचो. घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, बहिणींचं झालेलं लवकर लग्न, वडिलांची 3 लग्न, डोमेस्टिक व्हायलन्स, त्याचबरोबर डावरी, कस्टम, चाइल्ड लेबर जे काय होतं ते सगळं मी अनुभवायचो. आणि हेच जीवन आपल्या देशातल्या बऱ्याचशा नागरिकांच्या वाट्याला येत असतं, फक्त माझ्या वाट्याला आलेलं नाहीये. आणि हे जर बदलायचं असेल तर मी चांगला अभ्यास करून लवकरात लवकर पास होणं गरजेचं आणि तिथं पोहोचलं पाहिजे. ही एनर्जी मला आतून मिळायची. त्यामुळे तुम्हाला जर अशी सेल्फ मोटिवेशन पाहिजे असेल तर तुमचं ध्येय ठरलेलं करणं खूप गरजेचं असतं की मला XYZ एक्झामिनेशन का द्यायचे आहे. तर दुसरा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला IAS का व्हायचंय, तुम्हाला MPSC देऊन उपजिल्हाधिकारी का व्हायचे, तहसीलदार काय व्हायचे, ते विचारतात की तुम्हाला हे का करायचंय. त्यावेळेस आपली बोबडी वळली की समजा आपल्याला त्यांनी बाहेर फेकलं. माझं उत्तर हेच क्लिअर होतं. हे उत्तर त्यांना खूप आवडलं, कारण हे पुस्तकी उत्तर नव्हतं. हे जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं होतं, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाचार काय असतो हे पुस्तकात वाचायची काय गरज आहे, घरामध्येच दररोज मी बघायचो. त्यामुळे माझं उत्तर त्यांना ओरिजिनल वाटलं होतं. तसं ओरिजिनल उत्तर तुमचं तयार ठेवा. त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूला फायदा होईल. मला इंटरव्ह्यूला फायदा झाला. इंटरव्ह्यू मी आता थोडंसं मला असं वाटतं की हे एवढं भरपूर आहे, कारण मी मागच्या वेळेसही माझ्या पूर्ण प्रवासाबद्दल बोललेलो आहे. मी कसा संघर्ष केला, काय काय अडचणी आल्या, मी कशा प्रकारे मात केली. आता मला असं वाटतं की थोडंसं स्पर्धा परीक्षेच्या उद्देशानं काही प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्या संदर्भात बोलणं गरजेचं आहे. मी UPSC संदर्भात बोलतो कारण माझा आणि MPSCचा दूरपर्यंत संबंध नाहीये. मी MPSCचे 2 प्रिलिम दिल्या होत्या, मी दोन्ही प्रिलिम फेल झालेलो आहे. इकडे पहिल्या प्रयत्नात मी IAS झालो, पण तिकडे मी दोन्ही प्रिलिम फेल झालेलो आहे. त्यामुळे मला MPSC मधलं काहीच येत नाही. त्यामुळे UPSC संदर्भातल्या काही गोष्टी मला असं वाटतं की इथं सांगणं गरजेचं आहे की काय केलं पाहिजे आपण त्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. मला असं वाटतं की 2 वर्ष अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या 2 वर्षाचा अभ्यासाचं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही प्लॅनिंगमध्ये चुकला की पुढच्या सगळ्या गोष्टी चुकत जातात. त्यामुळे 2 वर्षाचं तुमचं नियोजन करा. ते नियोजन कसं असावं, 2 वर्षाचं एखाद्या व्यक्तीनं नियोजन कसं करावं. मी असं म्हणेल की पहिला 1 महिना जो तुमच्या आयुष्यातला, तुम्ही समजा आपण म्हणत की 2 महिने, आणि हे MPSC साठी पण हा प्लॅनिंग महत्वाचं ठरतं. 1 महिना मी हे म्हणेल की तुम्ही काय करा की MPSCनं किंवा UPSCने जो सिलेबस दिलेला आहे
तो सिलेबस काढा टॉपिक वाईज. दुसरीकडं आतापर्यंतच्या 5-6 वर्षामध्ये त्या सिलेबसवर प्रिलिम आणि मेन्सला कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचं तुम्ही अनालिसिस करा. म्हणजे तुम्हाला GS2 मध्ये जर ज्युडिशरी नावाचा टॉपिक असेल तर ज्युडिशरीवर UPSC मेन्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते, पार्लमेंटवर कशा प्रकारचे प्रश्न आले होते, 1857च्या उठावावरती कशा प्रकारचे हिस्ट्रीमध्ये प्रश्न आले होते, ते तुम्ही अंदाजा लावा. कारण UPSC किंवा MPSC काय आहे हे समजणं म्हणजे 50% तुमची लढाई तिथे संपलेली असते. 50% पुढचे एफर्ट्स असतात. कारण आपण जी एक्झाम देतोय ते एक्झामला ओळखणं आपल्याला गरजेचं आहे. ते कसं ओळखायचं तर तुम्ही सिलेबस काढा आणि सिलेबस बरोबर जे तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या सिलेबसच्या आधारावर ते बघा. तुम्हाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल, मलाही तो इंटरेस्ट आहे. आपल्याला खरा म्हणजे इंटरेस्ट असतो ते वेगळा, पण खऱ्या अर्थानं क्रिकेटची एक वेगळी गोष्ट असते. तुम्हाला जर मी इथं विचारलं, मला इंटरव्ह्यूलाही विचारलं होतं की वन डे मध्ये 200 रन्स सगळ्यात आधी करणारा प्लेयर कोणता. मी म्हटलं सचिन तेंडुलकर. ते म्हटलं तू चुकीचा आहेस. म्हटलं आता सचिन तेंडुलकरच होता. म्हटलं मग वीरेंद्र सेहवाग असेल त्याच्या आधी केलेला. ते म्हटलं तेही नाही. म्हटलं मग रोहित शर्मा. नाही. म्हटलं ते म्हटले की मी तुला प्लेयर विचारला आणि प्लेयर बेलिंडा क्लार्क नावाची ऑस्ट्रेलियाची लेडी प्लेयर आहे. तिने सचिनच्या देखील आधी आणि वीरेंद्र सेहवागच्या देखील आधी 200 रन्स केलेले आहेत वन डे क्रिकेटमध्ये. त्यामुळे तो पार्ट वेगळा आहे. तर आपल्याला इंटरेस्ट असणं वेगळं आणि ते त्यामध्ये इन्फॉर्मेशन असणं त्याची वेगळी गोष्ट असते. तर ओळखा त्या एक्झामला. तुम्ही क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल ना तर बॉलर कसा बॉल टाकणार आहे हे आपल्याला आधी कळणं गरजेचं आहे. अदरवाईज मग शाहिद आफ्रिदी किंवा तो शोएब अख्तर, शोएब अख्तर 150च्या स्पीडनं बॉल फेकतो, एवढ्या चिडून एकदम बाउंड्री पासून पळत येऊन, आणि आपला छोटासा सचिन तेंडुलकर त्याला 6 उडवतोय. हे सहज शक्य होत नाही. त्याने बॉलरचा माइंड ओळखलेला असतो की पुढचा बॉल मला हा कसा टाकणार आहे, म्हणजे बरोबर तो बॅट फिरवतो. तसंच UPSCचं आहे. UPSC आपली एक बॉलर आहे, आपण बॅट्समन आहोत, आणि ते कसा बॉल टाकणार आहे हे कळणं आपल्याला गरजेचं आहे. ते कसं कळणार की त्यांनी मागच्या वेळेस दुसऱ्या मॅच ज्या झाल्या होत्या त्यामध्ये कसे बॉल टाकले होते ते आपण बघणार ना. तसंच UPSCने मागच्या वेळेस कसे बॉल टाकले होते, किंवा सिलेबस म्हणजे तो प्लेअरचं फीचर असतो, तो स्पिनर आहे की फास्टर आहे, अशा प्रकारचे तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे की ठीक आहे हा शाहिद आफ्रिदी आहे, तो फास्टर आहे म्हणजे हा सिलेबस आहे. तो मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियासोबत त्यांनी अशी बॉलिंग केली होती म्हणजे मागच्या वेळेसच्या प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते. म्हणजे आपल्याला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपल्याला कळेल, ती आयडिया येईल. त्या परीक्षेला आपण ओळखू आणि ते तुम्ही करा. पहिला 1 महिना फक्त त्याच गोष्टी करा की सिलेबस एकीकडे आणि आतापर्यंत विचारलेले प्रिलिम आणि मेन्सची प्रश्नपत्रिका एकीकडे. त्याचा 1 महिना बसून फक्त विचार करा, त्याचा लिंक लावण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल याचा अभ्यास करा. कारण मग करंट अफेअरचा अभ्यास कसा करायचा, हिस्ट्रीचा कसा करायचा, पॉलिटिचा कसा करायचा, हा सगळ्यांचा प्रश्न असतो. त्याचं उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं आहे की त्या एक्झामला तुम्ही ओळखलं पाहिजे. ठीक आहे, 1 महिना तुम्ही ते केलं. नंतर जी पुढचं तुमची स्टेप असते ती पुढची स्टेप मी म्हणेल की 3 महिन्याची असते. त्या 3 महिन्यामध्ये जे काही फाउंडेशन लागतं तयार करणं, तुम्हाला एक मोठी इमारत MPSC आणि UPSC बांधायची असेल तर त्याचा पाया क्लिअर असणं गरजेचं असतं. आणि ते पाया जो असतो ते पहिल्या 3 मध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही MPSC देत असाल तर तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं त्या 3 महिन्यामध्ये वाचून, नोट्स काढून, वारंवार वाचून तुमचं झालं पाहिजे. 3 महिने पूर्ण वेळ द्या. मी म्हणेल की 1 महिन्यामध्ये संपेल, पण तुम्ही 3 महिने त्याला वेळ, जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. कारण पाया पक्का असेल तर इमारत पुढची पक्की होते. 3 महिने तुम्ही UPSC करत असाल तर तुम्ही NCERTची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. असं तुमचे 4 महिने त्याच्यानंतरचे निघून जातात. पुढचे तुमचे जे 6 महिने आहे किंवा मी म्हणेल की 8 महिने आहे, त्या 8 महिन्याचं नियोजन कसं असावं UPSCचं, तर त्यामध्ये तुम्ही मेन्स, UPSC मेन्सचा अभ्यास करावा त्या 8 महिन्यामध्ये. त्यात तुम्ही ऑप्शनल आणि 4ही GS, एसए सोडून द्या, पण 4ही GS यांचा अभ्यास करणं पुढच्या 8 महिन्यामध्ये गरजेचं असतं. मग तुमच्याकडे शेवटचा 1 वर्ष उरलेला आहे आता. मग त्या आता MPSC साठी तुम्ही ते MPSC मेन्सला लागू करा तुमच्या परीनं. आता पुढे 1 वर्ष उरला, तुमच्याकडे 2 वर्ष तुम्हाला मिळालेली होती. पहिल्या वर्षाचं मी नियोजन तुम्हाला सांगितलं की पहिल्या 4 महिन्यामध्ये परीक्षा ओळखणं आणि फाउंडेशन पक्क करणं, पुढच्या 8 महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास करणं. ते झाल्यानंतर तुमच्याकडे शेवटचा 1 वर्ष उरतो, तुमच्या एक्झामला 1 वर्ष राहिलेला असतो. त्यातले पहिले 3 महिने जे आहेत, मी असं म्हणेल की तुम्ही 1 वर्षामध्ये जे काही ते सगळं केलेलं होतं, नोट्स काढलेल्या होत्या, अंडरलाईन केलेलं होतं, भरपूर अभ्यास केला होता, व्हिडिओज बघितलेले होते, जे काही सगळं केलं असेल त्याची रिव्हिजन काही झालं तरी त्या 3 महिन्यामध्ये करा. मग 3 महिने निघून गेले, तुमच्याकडे 9 महिने उरले. त्या 9 महिन्यामध्ये शेवटच्या तुम्ही फक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यास करा. त्याचं कारण असं आहे की बरेच जण म्हणतात की प्रिलिमच्या अभ्यासला 4 महिने खूप झाले, 5 महिने खूप झाले, पण मी असं म्हणेल की सगळ्यात अवघड MPSC आणि UPSC मध्ये काय असेल तर ती प्रिलिम असते. त्याचं कारण असं आहे की जरी MCQ असलं दोन्हीकडं तरी देखील खूप जास्त कॉम्पिटिशन असते.
संख्या जास्त असते मुलांची एक्झाम देणाऱ्याची, त्यामधून खूप कमी जण सिलेक्ट होतात. म्हणजे आमच्या वेळेस 4.5 लाख जणांनी एक्झाम दिली होती, त्यातून फक्त 15,000 जण मेन्ससाठी सिलेक्ट झाले होते. आणि मेन्समधून मग 15,000 जणांपैकी 2,800, म्हणजे ते ठीक होतं, ते काही फारसा आकडा नव्हता. पण 4.5 लाख हजारामधून फक्त आपण 4.5 लाख जणांमधून फक्त आपण 15,000 जण निवडणार असतो, तर त्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ती मोठी कॉम्पिटिशन एक पातळीची होती, मोठी चालणी लागते ती, आणि त्यातून आपल्याला जर निघायचं असेल तर आपल्याला त्याची जास्त तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणेल की पहिले 9 महिने तुम्ही फक्त प्रिलिमचा अभ्यास करा. मग प्रिलिमचा अभ्यास कसा करायचा? जनरली पुस्तकांची लिस्ट सगळ्यांना माहित असते. कुणाला माहित नसेल तर माझ्या IAS अन्सार शेख नावाचं फेसबुक पेज आहे, त्याला लाईक करा, तिथे ती पुस्तकांची लिस्ट आहे ती घ्या. पुस्तकांची लिस्ट सगळ्यांना माहित असते. वाचायचं कसं हे तुम्हाला आधीच कळलेलं असतं, कारण तुम्हाला माहिती की बॉलर बॉल कसा टाकणार आहे, मी जसं सांगितलं तुम्ही ते अनालिसिस केलेलं असतं. वाचतात सगळे, पण मग काय प्रॉब्लेम होतो की बरेच जण भरपूर वाचतात, मेहनत घेतात, तरी देखील होत नाही. त्याची 2 कारणं आहेत की 2 ज्या गोष्टी अजून आहे ज्याच्यावर फोकस केला पाहिजे पूर्व परीक्षेसाठी, MPSC असू दे की UPSC, ते आहे रिव्हिजन करणं आणि त्याचबरोबर पेपर लिखाणाची प्रॅक्टिस करणं. बरेच जण त्यामध्ये फेल होतात. मी भरपूर नोट्स काढले होत्या, मायक्रो नोट्स, आणि माझी रिव्हिजन एवढ्या वेळेस झाली होती, तुम्हाला सांगतो, मी जे 9 महिन्यामध्ये तयारी करतो एवढ्या वेळेस माझी रिव्हिजन झालेली होती की पुढे माझ्या नोट्समध्ये मी काय लिहिलेलं आहे हे मला पाठ झालेलं होतं. मी पाठ केलेलं नव्हतं आणि पाठ कोणी करूही नाही, कारण खूप मोठी एक्झाम आहे, खूप जास्त सिलेबस आहे, त्यामध्ये पाठांतराचा काहीच रोल आहे, असला तरी तो तुरळक आहे. त्यामुळे पाठ केलेलं नव्हतं, पण एवढ्या वेळेस ते वाचलेलं होतं की ते मला पाठ झालेलं होतं. त्यामुळे तुमच्या वारंवार रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे. कारण प्रिलिमचा फंडा काय आहे, ते काय करतात की तुम्हाला स्टेटमेंट वगैरे देतात आणि एखाद्या वाक्यामध्ये थोडासा बदल असतो, नॉर्मल त्यांनी काहीतरी बदल केलेला असतो, आपल्या ते लक्षात पण येत नाही. त्याचं कारण असं असतं की आपण वाचताना एक तर बारकाईने वाचलेलं नसतं किंवा आपण त्याची वारंवार रिव्हिजन केलेली नसते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी कसं काय प्रिलिम क्लिअर करू शकलो. मी बारकाईने वाचलेलं होतं आणि मी रिव्हिजन प्रचंड केलेली होती. माझी एक नोट होती, त्यात IUCN नावाची एक एन्व्हायरमेंटची संघटना आहे, तुम्ही वाचत असाल, एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला असेल तर ती आहे. ते एंडेंजर स्पेसीज, क्रिटिकली एंडेंजर्ड वगैरे अशा पक्ष्यांची, प्राण्यांची नावं सांगत असते. तर त्याची मी नोट बनवली होती की अशी लिस्ट, रेड लिस्ट ही जाहीर करते. दुसरी त्याच्यामध्ये ऑप्शन होता की 1948 ला ती तयार झालेली आहे आणि ती एक NGO आहे. हे 3च वाक्य त्या संघटनेच्या संदर्भात मी काढलेले होते. आमच्या UPSCच्या या वर्षीच्या जो अटेम्प्ट मी दिला त्यामध्ये प्रश्न होता की IUCN नावाच्या एन्व्हायरमेंटच्या संघटनेसंदर्भातले खालील उदाहरणं आहेत, त्यापैकी कोणती बरोबर आहेत ते सांगा. पहिलं स्टेटमेंट त्यामधलं हे होतं की ती युनायटेड नेशनची एक ब्रँच आहे, आणि मी माझ्या नोटमध्ये लिहिलं होतं की ती एक NGO आहे. जर NGO असेल तर युनायटेड नेशनची ब्रँच कशी असू शकते, हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग मी ते एलिमिनेट केलं, माझं ते उत्तर बरोबर आलं, कारण मी बारकाईने ते वाचलेलं होतं, मी त्याची रिव्हिजन केलेली होती. माझा एक मित्र, माझा एवढाच अभ्यास, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास, माझ्यापेक्षा जास्त पुस्तकं, प्रचंड त्याची मेहनत होती. माझ्या आधी त्याने कोचिंग क्लास लावलेला, माझ्यापेक्षा जास्त मार्क्स त्याला पडायचे, पण एवढा बारकाईने अभ्यास करणं शेवटच्या टप्प्यात त्याला शक्य झालं नाही. UPSCची प्रिलिम, तो मुलगा देशात टॉप 10 मध्ये येण्यासारखा होता, पण फक्त प्रिलिम एकाच मार्कानं त्याचं राहिलं, एकाच मार्काने त्याचं प्रिलिम राहिलं. एवढी मेहनत घेऊन देखील. त्याचं कारण असं आहे की जो थोडासा अजून बारकाईने अभ्यास करणं गरजेचं होतं त्याच्याकडून राहून गेलं. म्हणजे मी जो म्हटलं की तो प्रश्न माझा बरोबर आला, तोच त्याचा एक प्रश्न चुकलेला होता. तो जर त्याचा बरोबर आला असता तर तो प्रिलिम क्लिअर झाला असता. अर्थात ह्या वर्षी तो होणार आहे. तर ते असतं की बारकाईने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, त्याची रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. ते झाल्यानंतर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, जे बरेच जण करत नाही, पेपर सोडवतच नाही आपण. म्हणजे आता सचिन तेंडुलकर जरी असला, महान खेळाडू जरी असला, किती वयस्कर तो जरी असला, खूप एक्सपिरियन्स जरी तो असला, तरी देखील तो नेटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतो ना. क्रिकेटच्या मैदानावर असं तर जाऊन बसत नाही तो, असं जाऊन खेळत नाही तो नेट प्रॅक्टिस करत असतो. आणि ती नेट प्रॅक्टिस तुम्हाला पण करावी लागते, कारण क्रिकेट आणि आपली UPSC किंवा MPSC बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे नेट प्रॅक्टिस करणं, त्याचाच अर्थ की आपण जास्तीत जास्त पेपर सोडवणं गरजेचं आहे. ते मी कसं केलं ते समजावून घ्या. मी किती मेहनत केली, म्हणजे मी विनाकारण इथे येऊन बोलत नाही, कारण विनाकारण तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवत नाही, कारण मी ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, मी फक्त सांगत नाहीये. मी काय केलं होतं की मी नोव्हेंबर पासून अभ्यास सुरू केला. माझी ऑगस्टमध्ये प्रिलिम होती, माझ्याकडे 9 महिने होते तयारीसाठी. मग आम्ही 4 जणांचा, मी त्या मित्राचा उल्लेख केला, आम्ही 4 जणांचा ग्रुप होता. आणि मी त्यांना असं म्हटलं की आपण काय करूयात की एक टेस्ट घेत जाऊयात. म्हणजे आपल्याकडे बाहेरून तर टेस्ट सिरीज आपल्याला वेगवेगळ्या क्लासेसचे मिळतात, त्या सोडवूच पण आपण स्वतः टेस्ट काढत जाऊयात. मग मी ती आयडिया काढली की मी काय करणार की एका रविवारी, समजा आपण उदाहरणार्थ 6वीचं जे जिओग्राफीचं पुस्तक आहे त्याच्यावरती UPSC कसा प्रश्न विचारते, MCQ टाईप, तसा प्रश्न मी काढणार.
म्हणजे मी म्हटलं ना, मी बॉलरला ओळखलं, त्यामुळे मला माहित होतं की युपीएससी कसे प्रश्न विचारतात. म्हणून मी म्हटलं की 6वीच्या NCERT वरती मी प्रश्न काढणार, जेवढे शक्य होतील तेवढे मी काढणार. तुम्ही आठवडाभर तुमचा अभ्यास करता करता 6वीचं NCERT काय ते एका दिवसात वाचून होतं, ते तुम्ही करा. त्याचबरोबर द हिंदू मधून जे काही करंट अफेअरचं मटेरियल मिळेल त्याच्यावरती करंट अफेअरवर युपीएससी कसा प्रश्न विचारणार तसा मी प्रश्न काढेल. मग रविवारी तुम्ही तिघांनी ते प्रश्नपत्रिका सोडवायची. मग मी ते चेक करून घेणार, तुमचं कुठं चुकलं, तुमचं काय अडतंय, तुम्ही कुठेतरी जी गुगली टाकलेली असते किंवा काहीतरी थोडासा बदल केलेला असतं, त्या जाळ्यामध्ये तुम्ही फसताय का, हे सगळं अनालिसिस आपण करणार असं मी त्यांना म्हटलं. मग दुसऱ्या रविवारी दुसरा मित्र 7वीच्या जॉग्राफीवर काढणार, ती टेस्ट आम्ही उरलेले 3 जण देणार. असं करत करत सगळ्याच विषयाच्या सगळ्या NCERT संपवल्या. ते झाल्यानंतर सगळी जी रेफरन्स बुक्स असतात, मोठी मोठी पुस्तकं असतात इतिहास भूगोलाची किंवा पॉलिटिकल सायन्सची, त्या पुस्तकांच्यावरची आम्ही टेस्ट काढून झाल्या. ते झाल्यानंतर मार्च पासून आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट चालू केला. म्हणजे युपीएससी किंवा MPSC जसं 100 मार्काचा पेपर 100 क्वेश्चनचा पेपर काढते तसे पेपर आम्ही एकमेकांचे काढले. आणि बिलीव्ह मी 7,500 प्रश्न म्हणजे 75 प्रश्न प्रिलिमला जायच्या आधी सोडून गेलेलो होतो. एवढा मी प्रचंड अभ्यास केलेला होता. बॉलर कसा ओळखला होता, विशाल पब्लिकेशनचं एक पुस्तक येतं. त्या पुस्तकामध्ये युपीएससीने आतापर्यंतच्या 20-30 वर्षामध्ये जे काही प्रश्न विचारले असतील ना, ते प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेले असतात. ते 20च्या 20 वर्षाचे, म्हणजे एवढं गरजेचं नाही, मागचे 5-6 वर्ष जे गेले तरी चालते, पण मी 20च्या 20 वर्षी युपीएससीने प्रिलिमला कसे प्रश्न विचारले, हिस्ट्रीवर कसा विचारला, जॉग्राफीवर कसा विचारला, पॉलिटिकल सायन्सवर कसा विचारला, त्याचा अभ्यास केलेला होता. म्हणजे मला कळलं होतं की प्रिलिममध्ये प्रश्न कसा येणार आहे आणि मी तशी तयारी केलेली होती. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण देतो. नामदापा नॅशनल पार्क नावाचा एक नॅशनल पार्क आहे आणि तो आमच्या काळात हिंदूमध्ये न्यूज आली होती की गेंड्यांची, रिनोसची संख्या तिथं 2nd नंबरला आहे. 1 नंबरला काझीरंगाला, तुम्हाला माहित असेल, 2nd नंबरला आहे. मी म्हटलं नामधापा कुठं वाचण्यात नव्हता, आपलं एवढा एन्व्हायरमेंटचा अभ्यास केला, शेवटच्या टप्प्यावर होतो मी, आणि हे कुठं वाचण्यात नाहीये. म्हणून मी ते जे होतं की गेंड्यांची संख्या 2ऱ्या नंबरवर आहे आणि XYZ राज्यामध्ये आहे तेवढंच, पण म्हटलं अजून थोडंसं डिटेलमध्ये गेलं पाहिजे. म्हणून मग मी गुगलवरती नामधापाची माहिती मिळवली आणि युपीएससीला त्याच्यावरती प्रश्न आला की XYZ असा नॅशनल पार्क आहे, त्याची माहिती खाली दिलेली आहे. त्यांनी ती माहिती दिली, खाली 4 पर्याय होते की 4 पैकी कोणतं ते नॅशनल पार्क आहे ते तुम्ही ओळखा. आणि अर्थात माझ्याकडे ते होतं की गेंड्यांची संख्या 2nd नंबरला आहे, विकिपीडियावरून माहिती काढलेली होती आणि माझं ते उत्तर बरोबर आलं. त्यामुळे असं अवकाशातून हे यश टपकलेलं नाही. त्यासाठी जे ओळखणं, बॉलरला ओळखणं, कसा प्रश्न विचारणार आहे, अनालिसिस करणं, स्वतः पेपर सोडवणं आणि डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करणं, त्या गोष्टी मी प्रिलिमसाठी केलेल्या होत्या. ते करणं प्रिलिममध्ये पास होण्यासाठी गरजेचं आहे, कारण वाचतात सगळेच, पण रिव्हिजन आणि प्रॅक्टिस सगळ्यांकडून होत नसते. ते तुम्हाला जास्तीत जास्त, जेवढी जास्त शक्य होईल तेवढं जास्त करणं गरजेचं असतं. पुढचा काय असतं, मेन्सचा टप्पा असतो. युपीएससी मेन्स संदर्भात तुम्ही म्हणाल UPSC तर काय MCQ आहे, त्याच्याबद्दल मी बोलत नाही कारण माझं ज्ञान नाही त्याच्या संदर्भातलं. पण युपीएससीची मेन्स जी आहे त्यामध्ये देखील, आता मी जसं म्हटलं की प्रिलिम मध्ये पास होण्यासाठी रिव्हिजन आणि पेपर सोडवणं जास्त गरजेचं आहे, तसं युपीएससी मध्ये मेन्समध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला रायटिंग स्पीड आणि स्किल आणि त्याचबरोबर आपलं डायव्हर्स रीडिंग, या 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात. तर मी भरपूर लिखाण केला होता. माझ्याकडे मेन्सची तयारी करायला फक्त 100 दिवस होते. माझा मेन्सचा तेवढे रिव्हिजन नव्हती, तेवढा अभ्यास नव्हता जेवढा माझा प्रिलिमचा अभ्यास होता. फक्त 100 दिवस. त्या 100 दिवसामध्ये माझे 4 इंटरव्ह्यू दिलेले, मेन्स दिलेले अशा विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार होती. त्यातही मराठीमधून मी एक्झाम देणार होतो. 21 वर्ष, पहिल्याच प्रयत्न मी देणार होतो. खूप लहान होतो, मॅच्युरिटी पण माझी मे बी कमी असेल इतर मुलांपेक्षा. तरी देखील त्या 100 दिवसाचं मी दिवसाची रात्र करून किंवा रात्राचा दिवस करून जे काय असेल ते सगळं करून मी मेहनत घेतली. 15-15 तास बसून मी अभ्यास केला. जे रीडिंग करणं गरजेचं असतं ते रीडिंग मी केलं. ज्या नोट्स मी आधीच बनवल्या त्या नोट्सची रिव्हिजन केली. आणि 50% पार्ट जो सक्सेसफुल होण्यासाठी UPSC मेन्समध्ये गरजेचा असतो तो म्हणजे रायटिंग. माझ्याकडे पहिले 100 दिवस होते. 50 दिवसामध्ये मी माझं रायटिंग स्किल डेव्हलप केलं. कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण चांगलं मराठी बोलू शकतो किंवा चांगलं इंग्रजी बोलू शकतो, तर आपण ते चांगलं लिहू पण शकतो. चांगलं बोलता येणं आणि चांगलं लिहिणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि ते मला जाणवलं, कारण ज्यावेळेस मी पहिला पेपर सोडवला मला 15 पैकी 2 आणि 2.5 मार्क मिळायचे. त्याच्यावरती पास होणं अशक्य होतं. म्हटलं आता आपलं कसं होणार, मला रडायला झालं. पण मला जे काही फीडबॅक मिळालं होतं, ज्यामध्ये त्रुटी होत्या, त्याच्यावरती मी त्या 50 दिवसामध्ये काम केलं. एक वेळ अशी आली की मी जे 15 मार्काचा पेपर सोडवायचो त्यामध्ये मला 8 ते 9 मार्क्स मिळायचे. म्हणजे 2-2.5 पासून तरी 8 ते 9 पर्यंत मी प्रगती केलेली होती. त्याच्यावरती मी काम केलं होतं, रायटिंग स्किल डेव्हलप केलं होतं. बऱ्याच जणांना वाटतं की मराठीमध्ये देतोय, आपली मातृभाषाचे आणि आपली मराठी खूप चांगली असते. मी तुम्हाला सांगतो UPSCला कशी मराठी लागते. मला एक पॅराग्राफ वाचलेला होता, मी पाठ नाही केला पण माझ्या लक्षात येतो, एवढा इंटरेस्टिंग होता की मराठी बरं का. आता ही पुढची की प्रस्थापित विषम सामाजिक संरचनेमुळे लाभान्वित झालेले आणि होत असणारे समाज घटक जात सामंती पितृसत्ताक सामाजिक संरचनेचं समर्थन करून विषमतेला नैसर्गिक असल्याचं अभिधान बहाल करतात. ही मराठी आहे. अशा प्रकारची उत्तम मराठी, अभिजात मराठी आपल्याला येणं UPSC साठी गरजेचं असतं. किंवा इंग्रजी बोलत असाल ना तुम्ही, तर इंग्रजी देखील चांगलं असणं गरजेचं आहे.
अदरवाईज सगळ्यांनी वाचलेलं आहे, सगळ्यांचा अभ्यास आहे, सगळ्यांनी 4-4 मेन्स दिलेले आहेत, त्यात आपल्याला अर्धा एक मार्क एका प्रश्नामध्ये त्यांच्यापेक्षा कुठे जास्त मिळणार, तर ते आपल्या रायटिंग स्किलवर डिपेंड करत असतं. म्हणजे एक वेळ तुमचं वाचन कमी असेल, थोडासा अभ्यास कमी असेल तरी चालतं, पण तुमचं जे रायटिंग स्किल आहे ते तुम्हाला डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं. त्या 50 दिवसामध्ये ते केलं. आता स्पीडचा इश्यू होता, कारण आम्हाला पेपरमध्ये 20 प्रश्न असायचे, मेन्सला 3 तास वेळ असायचा. प्रत्येक प्रश्नाला 12.5 मार्क्स होते. 200 शब्दामध्ये उत्तर लिहावं लागायचं. 9 मिनिटं मिळायचे. म्हणजे 9 मिनिटांमध्ये प्रश्न वाचणं, प्रश्नामधून त्यांना काय अपेक्षित आहे त्याचं स्ट्रक्चर बनवणं आणि ऍक्च्युअल ते 200 शब्द लिहून काढणे, याच्यासाठी फक्त 9 मिनिटं मिळायचे, ते की मला वाटतं की अपुरे असायचे. मग मी स्पीडवरती काम केलं, कारण असे 20 प्रश्न सोडवण्याचे, आणि प्रश्न असे नाही की किसने किस्से कहा, रिकाम जोड्या लावा, जोड्या लावा, रिकाम जागा भरा, अशा प्रकारचे प्रश्न नसायचे. प्रश्न फिरून विचारलेले असायचे की रिकाम्या जोड्या लावा, असं नाही, दुसऱ्या जोड्या लावणार तुम्ही, असे फिरून प्रश्न विचारलेले असायचे, कॉम्प्लिकेटेड असायचे. फिरून सरळ असा घास नसायचा, असा काहीतरी फिरून आलेला असायचा. म्हणजे एक पॅराग्राफ सारखा प्रश्न असायचा आणि त्यातून एकच ओळीचा खरं म्हणजे प्रश्न असायचा. खूप भरपूर त्यांनी पॅराग्राफ लिहिलेला असायचा, खरं मध्येच एक प्रश्न असायचा. असं समजून वाचून ते 9 मिनिटात लिहिणं म्हणजे भरपूर स्पीड आपल्याला लागतो. असं केल्यानंतर 3 तासामध्ये 4000 शब्द 20 प्रश्न सोडवायचे, 2 तास सुट्टी, पुन्हा 3 तास लिखाण, 4000 शब्द, दिवसामध्ये 6 तास लिहावं लागायचं. म्हणजे अंगठा बोट हे असलं सुजायचं, तर त्यामुळे आपल्याला भरपूर लिहावं लागतं. मग पुढचे जे 50 दिवस होते माझ्याकडे उरलेले, त्यामध्ये माझं रिडिंग आणि रिव्हिजन चालू होतं. सायमल्टेनियसली जो 50% वेळ होता तो मी फक्त माझ्या रायटिंग स्पीडवरती काम करत होतो, कारण माझ्याकडे स्किल आलेलं होतं आणि भरपूर माझ्याकडे ते स्पीड आलं. 1750 मार्काची मुख्य परीक्षा असते युपीएससीची, त्यामध्ये मला 693 मार्क्स आहेत. मला 720 पडतील असं वाटलेलं होतं, पण 693 तरी मला IAS मिळण्यासाठी पुरेसे होते. तर मी फक्त 12 मार्काचा पेपर माझा राहिला होता 1750 पैकी. म्हणजे एवढा भरपूर पेपर मी सोडवलेला होता. खूप चांगल्या प्रकारे मला मेन्स गेलेली होती. त्यामुळे मी जसं म्हटलं की तुम्हाला मेन्समध्ये सक्सेसफुल होण्यासाठी रिडिंग तर लागतंच, पण इक्वली इम्पॉर्टंट आहे तुमचं रायटिंग. त्यामध्ये रायटिंगमध्ये रायटिंग स्किल आणि रायटिंग स्पीड या 2 गोष्टीवर तुम्हाला काम करणं अतिशय गरजेचं असतं. मग इंटरव्ह्यूचा टप्पा येतो. हे झाल्यानंतर तुम्ही जर मेन्स क्लिअर केले सगळ्या गोष्टी करून की मग तुमचा इंटरव्ह्यू असतो. काय लागतं इंटरव्ह्यू मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी? मला असं वाटतं की तुम्ही जसे आहात तसं प्रेझेंट करणं तिथं गरजेचं असतं. पण मग जसे तसं प्रेझेंट करायचं का? उदाहरणार्थ माझं जर मुलींसंदर्भातलं वाईट मत असेल किंवा महिलांसंदर्भात महिलांनी काम करूच नये, महिलांनी घरातच राहावं, पुरुषसत्ताक मानसिकता जर असेल, किंवा माझं एखाद्या पर्टिक्युलर जाती किंवा धर्माबद्दल वाईट मत असेल, तर तसं त्यांच्यासमोर सांगायचं का? आता अर्थातच नाही. स्वतःला आहे तसं दाखवणं म्हणजे आपण किती चांगले नागरिक आहोत, आपण किती संविधानाला मानणारे नागरिक आहोत, किती चांगले आपण ह्युमन बिईंग आहोत, हे तिथं दाखवणं गरजेचं असतं. सिम्प्लिसिटी गरजेची असते. फारसं काही डॅशिंग असलं पाहिजे, 6 ॲब्स असलं पाहिजे, खूप हाईट असली पाहिजे, मोठी बॉडी असली पाहिजे, गोरं दिसलं पाहिजे, असं काही नसतं. आपल्या विचाराचा तो इंटरव्ह्यू असतो की आपण किती चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू देऊ शकतो. 50% वेटेज जो असतो तुमच्या इंटरव्ह्यूचा, मी अनुभवावरून सांगू शकतो कारण मला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क्स आलेले आहेत. 50% जे वेटेज असतं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये ते तुमच्या कॉन्फिडन्सला असतं की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. मग कॉन्फिडन्स मिळवायचा कुठून? बोलायचा जो कॉन्फिडंट येतो, मी तुमच्या हजारो लोकांसमोर उभा राहून बोलतोय किंवा इथं कुणी आलं तर त्यांच्याशी मी चर्चा करू शकतो, तो कॉन्फिडन्स कुठून येतो? तर तो बोलून येतो. आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. एक तर लहानपणापासून तुम्हाला बोलायची सवय असली पाहिजे. ती नसेल तर तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूची तयारी करता तुम्ही जास्तीत जास्त मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. मी 11 मॉक इंटरव्ह्यूज दिलेले होते. जनरली मुलं 2 आणि 3च मॉक इंटरव्ह्यू देतात. मी जवळजवळ 11 मॉक इंटरव्ह्यूज दिलेत. माझे 11 दिवस पूर्ण फक्त त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये गेलेले होते. इंटरव्ह्यूच्या तयारीचे 40 दिवस भेटले होते मला. त्यामध्ये मी फक्त 11 मॉक इंटरव्ह्यूज दिलेले होते आणि ते देऊन मी गेले होतो. माझा कॉन्फिडन्स इन्क्रीज झाला होता. तुमचा ज्यावेळेस पूर्ण अभ्यास झालेला असतो असं तुम्हाला वाटतं की ठीक आहे इंटरव्ह्यूला जे काही असणार आहे ते मला माहिती आहे, तर मग तुम्ही व्यवस्थित तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आणू शकता. पुन्हा मी आता बॉलर आणि बॅट्समनला इकडे आणतो. इंटरव्ह्यूला आपण म्हणतो की काही विचारू शकतात, म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन असं म्हणतात. याच्या खालचं काही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तरी देखील आपल्याला प्रिडिक्ट करता येतं. म्हणजे तुम्ही जो मेन्सचा फॉर्म भरताना त्याच्यामध्ये हॉबीज वगैरे, कुठं जन्माला काय, ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतं आणि त्याच्यावरती प्रश्न येतात. मग तुम्ही काय करा की मी काय केलेलं होतं की जे मागच्या वर्षी किंवा मागच्या काही वर्षामध्ये सिलेक्ट झालेले मुलं आहेत, एक फोरम IAS नावाची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर त्यांची इंटरव्ह्यू त्यांनी टाकले होते की त्यांना कसे प्रश्न विचारले. मग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्याला कसे प्रश्न विचारले, एखादा BA असेल तर त्याला कसे विचारले, त्याच्या नावावरती काही विचारलं का? तो बॉलरचा अंदाज मला आलेला होता. 150 जणांचे मी इंटरव्ह्यू माझा द्यायच्या आधी वाचून गेलेलो होतो. त्यामुळे मी काय केलं की माझ्या संदर्भात, म्हणजे माझं नाव अन्सार असेल तर अन्सार नावाचा अर्थ आणि त्यातून निघणारे वेगवेगळे प्रश्न, तिथून ज्या वर्षी मी जन्मलो त्या वर्षाचं महत्व, ज्या गावात जन्मलो त्या गावाचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्याचा आणि देशाचा,
त्याची तयारी केलेली होती. ज्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं त्या कॉलेज संदर्भातली माहिती, शाळेसंदर्भातली माहिती, कोण संस्थापक आहे, त्या संस्थापकानं काय काम केलेलं आहे, इतर काही त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहे का, त्याचा अभ्यास केलेला होता. हॉबीजचं उदाहरण घ्या. मी तुम्हाला सांगतो की मी किती डिटेलमध्ये अभ्यास केला होता, कारण मला माहित होतं की समोर जो बॉलर बसलेला आहे त्याला फक्त आपल्यातली एक गोष्ट माहिती, तो कसाही बॉल टाकू शकतो. म्हणजे आपल्याला अंदाज येऊ शकत नाही की ही गोष्ट त्याला माहिती की हा बॅट्समन असा खेळतो, त्यामुळे आपल्याला आपल्या टप्प्यामध्ये बॉल टाकेलच असं नाहीये. म्हणजे थोडंच अवघड व्हायचं, पण त्याच्यावर विचारणार हे माहित होतं. त्यामुळे मी काय केलं की समजा माझी हॉबी असेल मूवीज बघणं, मी टाकलं होतं की मला मूवीज बघायला आवडतात, तर मी त्याच्यावरचा कसा अभ्यास केला की मूवी, सिनेमा, फीचर फिल्म या 3 गोष्टी जवळजवळ आपण सायमल्टेनियसली वापरत असतो, त्यामध्ये फरक आहे. तो फरक काय आहे तो मी जाणलेला होता. भारतामध्ये पहिला चित्रपट कधी आला, जगामध्ये कधी आला, दादासाहेब फाळकेंचं योगदान काय आहे, सत्यजित रे यांनी काय केलेलं आहे, पॅरलल सिनेमा काय असतो, 5 फेनॉमेना काय असतो, म्हणजे आपले जे इमेजेस दिसतात, त्या जे चित्र दिसतात आपल्याला ते इमेजेस असतात, ते त्याच्यावरती आदळले जातात एवढ्या फास्टली की तेच आपल्याला चलचित्र दिसतं आणि त्याला 5 फेनॉमेना म्हणतात. तो काय असतो त्याचा अभ्यास केला होता. भारतामधली सगळ्यात मोठी सिनेमाची चेन कोणती आहे, माझा फेवरेट मूवी कोणता आहे, तोच मूवी मला काय आवडतो, त्याचं डायरेक्शन कोणी केलेलं आहे, त्या मूवीमध्ये त्या हिरोचं नाव काय आहे, हिरोईनचं नाव काय आहे, त्या मूवीला म्युझिक कोणी दिलेलं आहे, तो अभ्यास केलेला होता. रिसेंटली कोणता मूवी बघितला, त्या मूवीमध्ये काय इश्यू आहेत, काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आवडला का, आवडला तर का आवडला, नाही आवडला तर का आवडला. भारतामध्ये वेगवेगळे मूवीजचे अवॉर्ड दिले जातात, फिल्मफेअर वगैरे, ते कोण देतं, का देतं, ह्या वर्षी कोणाला मिळालं, नॅशनल अवॉर्ड काय असतात, दादासाहेब फाळके अवॉर्ड काय असतं, कोणाला दिलं जातं, आत्ता कोणाला मिळालेलं आहे, त्याचं स्वरूप कसं असतं, भारताला एवढे कमी ऑस्कर का मिळतात, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया काय असतं, त्याच्यानंतर CBFC जे आहे, सेन्सॉर बोर्ड ज्याला आपण म्हणतो, ते काय आहे, त्याचा अध्यक्ष कोण आहे, कसं निवडलं जातं, कोणत्या कायद्यामध्ये तरतुदी आहे, त्याच्या संदर्भातली श्याम बेनेगल कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीचं रिकमेंडेशन काय आहे, श्याम बेनेगल कोण होते, अशा सगळा अभ्यास डिटेलमध्ये केलेला होता. आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूला एकच प्रश्न विचारला, तुझ्या फेवरेट मूवीची 2-3 नावं सांग. पण आपल्याला सगळी तयारी करावी लागते, कारण काही विचारू शकता. मग माझं ट्रॅव्हलिंग हॉबी होतं, म्युझिक ऐकणं हॉबी होतं, त्याच्या संदर्भातलाही असा डिटेलमध्ये जाऊन मी अभ्यास केलेला होता. एवढ्या डिटेलमध्ये जाऊन आपल्याला अभ्यास करावा लागतो, म्हणजे ओळखावं लागतं की कशा प्रकारचा इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते मी केलेलं होतं. कॉन्फिडन्स संदर्भातला मी बोललो, तो कॉन्फिडन्स मला आला होता की मला काय काय विचारलं जाऊ शकतो, त्याची तयारी माझी झालेली होती. पुन्हा काय लागतं इंटरव्ह्यूला, तर त्यांना प्रामाणिकपणा लागतो, कारण प्रामाणिक अधिकाऱ्यांची खूप कमी आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे तुमच्यामधला प्रामाणिकपणा त्यांना त्यांच्या उत्तरामधून दिसला पाहिजे. मला त्यांनी विचारलं, सर तुला 10वीला खूप कमी मार्क्स होते, 76 मी म्हणलो ना, आणि 12वीला खूप चांगले मार्क्स होते, त्याची काय कारण आहेत. त्याची मी 4-5 कारणं सांगितली आणि एक कारण सांगितलं की सर म्हटलं मला सायन्स मॅथ आवडायचं नाही, ते आम्हाला 10वीला घ्यावं लागायचं, आर्ट्सला मी असल्यामुळे मला ते घ्यावं लागायचं नाही. आणि म्हटलं मी स्कोरिंग सब्जेक्ट घेतला होता, प्रामाणिकपणे सांगितलं की मी संस्कृत सारखा स्कोरिंग सब्जेक्ट घेतला होता, त्यात मला 100 पैकी 100 मार्क्स होते. ते म्हटले अरे माझा पण संस्कृत होतं, मला पैकी 100 पैकी 100 मार्क्स होते, तुला कसं काय म्हटले. म्हटलं सर रट्टा मारला, आमच्याकडे तेच चालतं की तुम्हाला पुढे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्कोरिंग सब्जेक्ट घ्या, डोळे झाका आणि रट्टा मारा, कळो किंवा ना कळो. म्हटलं मी सर रट्टा मारला होता. ते म्हणले मी पण रट्टाच मारला होता. प्रामाणिकपणा ते ॲप्रिशिएट करतात, तुमचं जे काही प्रामाणिक उत्तर असेल त्याला ते नेहमी ॲप्रिशिएट करतात. मी असं नाही म्हटलं की मला तो सब्जेक्ट आवडायचा खूप किंवा माझं त्या सब्जेक्टवर प्रेम होतं किंवा काही नाही, रट्टा मारला होता, स्कोर करायचा होता, कारण पुण्याला जायचं होतं पुढच्या तयारीसाठी, म्हणून मी तो सब्जेक्ट घेतला होता. त्यामुळे ते प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पुढचं काय तर हंबल असणं. तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आय एम सॉरी सर किंवा मॅडम मला येत नाही पण मी घरी जाऊन वाचेल, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की सर मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे पण मला थोडासा विचार करण्यासाठी वेळ द्या, तर विचार करण्यासाठी वेळ मागून घेणं. त्यांनी काहीतरी बोललं तर त्यांच्या मताचं समर्थन करणं जिथपर्यंत शक्य तिथपर्यंत. एखादं एक्स्ट्रीम असेल तर ठीक आहे, तर हंबलनेस लागतं, सॉरी म्हणता आलं पाहिजे आपल्याला त्यांना, ते हंबलनेस लागतं, ती विनम्रता इंटरव्ह्यूमध्ये लागते. बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून आपल्याला बोलता आलं पाहिजे. सगळ्या पॅनल मेंबरशी आपल्याला आय टू आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे. आणि मी जर म्हणलं त्याची पायाभरणीची ती आपली कॉन्फिडन्सची त्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात. आणि त्याच्याही पुढे जर काही असेल मला असं वाटतं की तुमचे विचार, कारण मला बरेच जण म्हणायचे की अन्सार तू फिजिकली थोडासा छोटा वाटतोस, कारण अर्थातच खाय प्यायचे खूप प्रॉब्लेम असायचे आमचे पुण्यामध्ये तर विशेष व्हायचे. त्यामध्ये मला काय ते बॉडी कर किंवा जिमला जा ते वेळच मिळाला आणि पैसेही नव्हते माझ्याकडे, म्हणून मी जास्त वेळ माझं डोक्याचीच एक्सरसाइज जास्त केलेली होती. त्यामुळे म्हणायचे की अरे तुला मे बी इंटरव्ह्यूला कमी मार्क्स येतील, म्हणून म्हटलं की चला आपण सूट वगैरे घालू म्हणजे थोडंसं मोठं वाटू आपण. मी सूट खरेदी केला आणि सूट वगैरे घालून मी इंटरव्ह्यूच्या दिवशी तिथं गेलेलो होतो आणि इंटरव्ह्यू माझा तिथे झाला. माझे विचारावरती त्यांनी मला मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे आपल्या देशातले जे पहिले 3 टॉपर आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क्स मला आहेत, 275 पैकी 199, एक्सलंट मार्क्स आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये मी गेलेलो
आणि मी जसा होतो तसा मी त्यांना दाखवलो. माझ्यामधला प्रामाणिकपणा त्यांना दिसला, सिम्प्लिसिटी दिसली. एक ग्रामीण भागातला मागासलेला विद्यार्थी, त्यांना ते आपल्या फीडबॅकवरूनच कळतं, आपला वडील काय करतात, कुठून आलात, कोणत्या शाळेत शिकलं, ते त्यांना कळायचं. तसं असताना देखील मी म्हटलं ना की आपली विचाराची एक्झाम आहे, आपली पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात इंटरव्ह्यूला. पण पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं दिसणं नसतं, तुमचं असणं असतं, की तुम्ही कसे आहात, तुम्ही कसं बोलता, तुमची खरं बोलता की नाही. मला विचारलं, आपले विचार ते चेक करतात. मला विचारलं की अन्सार मुस्लिम युवकांचं रॅडिकलायझेशन का होते, त्याची कारणं सांग. 5-6 कारणं सांगितली. त्यातलं एक कारण वहाबिझम. मग म्हणे वहाबिझम काय असतं ते सांग. मग वहाबिझमचं सांगितलं, सर असं असं असतं. मग त्यामध्ये सांगताना शिया सुन्नीचा उल्लेख केला. मग त्यांना असं वाटलं की हा सुन्नींना टीका करतोय, म्हणजे हा शिया मुस्लिम असेल. आणि म्हणून त्यांनी मला सहज विचारलं, अन्सार तू शिया मुस्लिम आहेस का सुन्नी मुस्लिम आहे. म्हटलं सर मी इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. शॉक. वयाच्या 21 वर्षाच्या मुलाकडून उत्तर एक्सपेक्टेड नव्हतं, कारण अशी ही गुगली होती की त्या गुगलीवर बऱ्याच डाण्या उडतात, कारण एवढं सहज विचारलेलं होतं. त्यावेळेस माझ्या तोंडातनं खूप इन्स्टंटली उत्तर मिळालं होतं की सर मी इंडियन मुस्लिम आहे. ही आपली विचार क्षमता असते. हे काय आपोआप आलेलं नाही किंवा मी विचार करून घेतलेलं नव्हतं. माझ्या तोंडातनं आपोआप ते उत्तर पडलं, कारण मी ते जगलेलं होतं. कारण एक मुस्लिम असण्याच्या आधी मी एक इंडियन होतो आणि ते मी तिथं मांडलेलं होतं. तर आपल्या विचाराची ही इंटरव्ह्यूची टेस्ट असते. त्यामुळे आपल्याला आपले विचार बदलणं, ते कॉन्स्टिट्यूशनला धरून असणं, एक चांगला नागरिक म्हणून जे आपल्याला गरजेचं असतं ते त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की हे प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी गरजेचं असतं. ऑलर जे तुम्हाला मार्गदर्शन लागतं की नोट्स कशा काढायच्या, वाचायचं कसं वाचायचं, पेपर कसा वाचायचा, ते सगळं आपण इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये पण बोलू शकतो. तुम्हाला रिलायबल अकॅडमी मध्ये तुम्हाला ते मार्गदर्शन मिळू शकतो. पण ह्या ज्या काही महत्वाच्या टिप्स आहेत, ज्या मी माझ्या तयारीमधून शिकलोय, त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ते करू शकला तर तुम्ही नक्की होऊ शकता. खूप चांगली प्रशासकीय सेवा आहे, त्याच्यामध्ये देशाची सेवा करण्याची उत्तम संधी मिळते, चांगला पगार मिळतो, चांगलं राहणीमान मिळतं, सगळ्या सोयीसुविधा मिळतात, लोकांचं प्रेम आणि आदर आपल्याला मिळत असतो. त्यामुळे खूप चांगलं हे करिअर आहे. आणि हे करिअर जास्तीत जास्त त्यातही मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांनी निवडावं. म्हणून मी मराठवाडाभर, म्हणजे उस्मानाबाद सोडला तर सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये मी फिरून मुलांना हेच बोलत आलेलं आहे की तुम्ही प्रशासकीय सेवेकडे वळा. आणि तुमच्या ज्या पट्ट्या बांधलेल्या आहेत डोळ्यावर की गरिबाची मुलं होऊ शकत नाही, प्रिन्स दादा सारखीच चांगली परिस्थिती असावी सैराटमधल्या, तसं काही नाहीये. मी रिक्षा चालकाचा मुलगा होतो. ग्रामीण भागातली मुलं होत नाही. मी ग्रामीण भागातलाच होतो. 12वी पर्यंत आमच्या गावातच मी राहिलेलो आहे. त्यामुळे मी पण ग्रामीण भागातलाच होतो. तुमचं इंग्लिश कच्चं असेल तर होऊ शकत नाही. हो, इंग्रजी चांगलं येणं गरजेचं आहे, पण त्याचा फारसाही बाऊ करू नका. एक चांगल्या लेवलचं इंग्लिश समजण्यापुरतं, लिहिण्यापुरतं आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि एक असं असतं की मीच असं असतं की मराठीतून देऊन किंवा उर्दूमध्ये देऊन होता येत नाही. मी मराठीमधून ही एक्झाम दिलेली आहे. देशातली सगळ्यात अवघड परीक्षा मी मराठी माध्यमातून दिलेली आहे. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या जेव्हापासून महाराष्ट्र तयार झालाय, UPSCची परीक्षा ज्यावेळेस स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस घेण्यात आली, तेव्हापासून आतापर्यंतचा मराठी माध्यमातून पहिल्या प्रयत्नामध्ये 21व्या वर्षी 3 कोटी, ह्या 3 बाबतीमध्ये मी टॉपर आहे. म्हणजे एकमेव आहे ज्याने 21व्या वर्षी मराठीतून घेऊन पहिल्या अटेम्प्ट मध्ये UPSC क्लिअर केलेली आहे. IAS झालेला आहे. मला IAS डिक्लेअर झालंय. IAS झालेला मी सध्याचा पहिला व्यक्ती आहे आपल्या महाराष्ट्रामधला. त्यामुळे ग्रामीण भागातून करून येता येतं, ते करता येतं, मराठीतून देऊनही येता येतं. ओळख लागते असं म्हणतो, वशिला लागतो. मी आमचे सर होते, त्यांनी मला सांगितलं, मला 10वी पर्यंत असं वाटायचं की जो कलेक्टर असतो त्याची मे बी निवडणूक होत असावी. कारण कलेक्टरचं करतो काय, असतो काय, दिसतो कसा तो प्राणी मला माहितच नव्हतं. कलेक्टर बघितलेलंच नव्हतं. कुठेतरी कानावर कलेक्टर काहीतरी पडायचं, खूप मोठं वाटायचं. मोठं म्हटलं की पैसा, आणि पैसा म्हटलं की निवडणुका. म्हणून म्हटलं मे बी त्याची निवडणूक वगैरे होत असेल, आपल्या गरीबाचं काम नाही तिकडे जायचं. आमच्या 10वीला असताना एक सरांनी मला MPSCची माहिती सांगितलेली होती. आणि ते म्हटले की MPSC, ते साहेब झाले होते, गट शिक्षण अधिकारी. आणि म्हणून मी त्यांना विचारलं की सर, म्हटलं मला पण साहेब व्हायचं, कारण मला नेहमी मोठं करायचं होतं, मोठा साहेब व्हायचा होता. कसं व्हायचं माहित नव्हतं. मग त्यांनी मला MPSCची माहिती सांगितली. मग त्यांनी मला प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू बद्दल माहिती सांगितली. मी त्यांना म्हटलं सर, इंटरव्ह्यूला टेबला खालून पैसे मागतात असं म्हणतात, असं खरं असतं का? मग सर म्हटले, अरे असं काही नाहीये, काळ बदललेला आहे. तुमच्या विचार क्षमतेवर आणि तुम्ही जेवढे हार्डवर्क करता त्याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड करतं. मी खूप खुश झालो. म्हटलं चला बरं झालं, कारण माझी परिस्थिती एवढी वाईट होती की इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी जर मला खर्चाला काही पैसे दिले असतील त्यांच्याकडून घेतले असते, त्यांना द्यायचं दूरचं होतं. त्यामुळे मी खूप आनंदी झालो. त्यामुळे वशिला लागतो, ओळख लागती असं काही नाहीये. ती माझ्याकडे नव्हती. मी म्हटलं ना, आमच्या जनरेशन मधला माकडापासून आतापर्यंतचा मी पहिला ग्रॅज्युएट आहे. आणि IAS तर पहिलाच म्हणावा लागेल. मी झालेलो आहे जालन्यातला, मी पहिला पूर्ण IAS आहे. ते मी करू शकलो तर मी करू शकतो, तर जगातला कुठलाही व्यक्ती कुठलीही एक्झाम पास करू शकतो. एवढ्या वाईट परिस्थितीतून सगळे चॅलेंजेस ज्याने फेस केलेला आहे, तो मुलगा जर ही एक्झाम क्लिअर करू शकतो, तर जगातला कुठलाही मुलगा, कुठलाही विद्यार्थीनी ही एक्झामिनेशन क्लिअर करू शकतं. पण पुन्हा मी तिथेच येतं, त्याच्यासाठी ज्या गोष्टी करणे गरजेचं आहे त्या तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. आणि पुढचं मी एक शेवटी जाता जाता हे म्हणेल की नशिबाला दोष देऊ नका. मी खूप अनलकी आहे,
माझ्याकडं आरची नाही, परशा नाही, मोबाईल नाही, घरची परिस्थिती नाही, पैसा नाही, आईवडिलांचं लक्ष नाही, मी खूप गरीब आहे, असं आपण कमनशिबी आहोत असं समजू नका. आपण मनुष्य प्राणी म्हणून भारतासारख्या एका स्वतंत्र भारतामध्ये जन्मलो, चांगल्या देशात, ते आपलं सौभाग्य आहे. त्यामुळे नशिबाला दोष देऊ नका. कारण गालिबनं असं म्हटलंय की हाथों की लकीरों पर मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. मागच्या बऱ्याच वेळापासून तुम्ही मला ऐकताय. मला वाटतं मला जेवढा वेळ दिला होता त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी बोललेलो आहे. आणि आपल्याला आता इंटरॅक्टिव्ह सेशन घ्यायचं आहे की तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, त्या प्रश्नांचं उत्तर मी देईल. मला वाटतं एवढं पुरेसं झालं. मला तुम्ही ऐकून घेतलं, तुमची सहनशक्ती खूप चांगली आहे. एवढा वेळ तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि तुम्हा सगळ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.